तर नमूद केलेल्या गोष्टी अशा प्रकारे आहेत. कलियुगामध्ये भक्तियोगा व्यतिरिक्त इतर सर्व योग प्रक्रियांची अव्यवहारता. दुसरं, भक्तियोग इतर सर्व योग प्रक्रियांमधील घटक कशाप्रमाणे सामावून घेते. तिसरं, इतर योग प्रक्रियांची साधना न करता आपण भक्तियोगाची साधना कशी करू शकतो. यावर आपण या तिन्ही मुद्द्यांवरती आपण बरेच चर्चा केलेली आहे. तर दुसरा जो अध्याय आहे त्यात आपण पाहिलं की प्रभुपाद कर्मयोग, ज्ञानयोग आणि विशेष करून भक्तियोग त्याचं वर्णन करतात. अष्टांग योगाचं फार थोड्याच प्रमाणात वर्णन आहे, जास्त वर्णन नाही आहे. तर त्या तिसऱ्या अध्यायामध्ये जास्त करून कर्मयोगाचं वर्णन केलेलं आहे. विशेष करून निष्काम कर्मयोगाबद्दल शेवटचे जे काही श्लोक आहेत त्यात भगवंत निष्काम कर्मयोगाबद्दल सांगतात. त्यानंतर चौथा अध्याय जो आहे हा कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्याबद्दल चर्चा करतो. विशेष करून ज्ञानयुक्त कर्म जे आहे किंवा यज्ञ कर्म जे आहे जे ज्ञानाच्या आधारावरती आहे त्या कर्माबद्दल विशेष चर्चा करण्यात आलेली आहे. पाचवा जो आहे हा निष्काम कर्मयोगाचा आणखी जास्त डिटेलमध्ये जाऊन किंवा कृष्ण भावना भावित कर्म काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करतो पाचवा अध्याय. आणि त्यानंतर सहाव्या अध्यायामध्ये पुन्हा ज्ञानयोगाचं वर्णन येतं आणि त्याचबरोबर शेवटी भक्तियोगाचा कसा संपर्क होतो आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सहाव्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं आणखी विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे. विशेष करून जे यम नियम जे अष्टांग योगाचे 8 अंग आहेत त्या 8 अंगांचं जास्त करून सहाव्या अध्यायात वर्णन करण्यात आलंय. तर आपल्याला हे उत्तर लिहिताना काय गरजेचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे 3 मुद्दे दिलेले आहेत आपल्याला की कशा प्रकारे कलियुगात त्याची अव्यवहार्यता आहे. दुसरा गोष्ट म्हणजे कशा प्रकारे भक्तियोग जो आहे हा सर्व घटक सामावून घेतो. मग ते अष्टांग योगाचे असू शकतात, ज्ञानयोगाचे असू शकतात, कर्मयोगाचे असू शकतात. ह्या सर्व जे घटक जे आहेत ते कशा प्रकारे सामावून घेतो त्याच्यात चर्चा करायची. आणि तिसरं म्हणजे कशा प्रकारे भक्तियोगाची साधना इतर योग प्रकारची साधना न करता फक्त भक्तियोगाची साधना करून आपण आपलं जीवन सफल करू शकतो. यावरती चर्चा करावी. तिसरा घटक सर्वात सुरुवातीला लिहिताना प्रत्येक योगाबद्दल जास्त नाही थोड्या थोड्या प्रमाणात आपला जो काही आपली जी समज आहे ती लिहायची आहे की कर्मयोग म्हणजे काय. कर्मयोग म्हणजे सकाम कर्म आणि निष्काम कर्म. सकाम कर्म म्हणजे काय, निष्काम कर्म म्हणजे काय. त्यानंतर ज्ञानयोग, त्या ज्ञानयोगामध्ये काय काय गरजेचे आहेत घटक. त्यानंतर अष्टांग योग आणि भक्तियोग याचा आपला जो समज आहे. आणि प्रभुपादांनी लेक्चरमध्ये पण बऱ्याच वेळा गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा भक्तियोगाची किंवा कोणत्याही योगाची तुलना करताना वारंवार प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात त्या गोष्टी श्लोकांबद्दल. त्याचं महत्व लिहायचं. आणि त्यानंतर हे जे 3 मुद्दे आहेत त्या 3 मुद्द्यांनुसार लिहायचे. कशा प्रकारे कलियुग आणि ज्ञानयोग अव्यवहारिक आहे की कशा प्रकारे कलियुगामध्ये फक्त सकाम किंवा निष्काम कर्मयोग करणं अवघड आहे किंवा कलियुगामध्ये निष्काम करणं तेवढं अवघड नाहीये जेवढं बाकीचे योग करणं आहे. त्यामुळे शोधण्याचा प्रयत्न करू नका की कशा प्रकारे निष्काम कर्मयोग जो आहे हा अव्यवहारिक आहे. पण तरी आपल्याला स्वतःला ज्या अडचणी येतात किंवा काय कलियुगामध्ये इन जनरल काय अडचणी असू शकतात त्याच्याबद्दल लिहू शकता. अष्टांग योगामध्ये बरंच काय आपण लिहू शकतो. विशेष करून मन आणि इंद्रिय याच्यावरती निग्रह प्राप्त करणे आणि त्यानंतर यमनियम प्रत्याहारच किती अवघड आहे. त्यानंतर ध्यान धारणा आणि समाधीच्या स्थितीपर्यंत पोहोचणं कितपत अवघड आहे ह्या गोष्टींची चर्चा करायची. आणि दुसरा जो मुद्दा आहे भक्तियोग इतर सर्व योगांपैकी घटक कशा प्रकारे सामावून घेतो हेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारे भक्तियोगाद्वारे आपण समाधीस्थ होऊ शकतो. अष्टांग योगाची जी समाधी प्राप्त करण्याची जी स्थिती आहे ती भक्तियोगाद्वारे कशा प्रकारे प्राप्त करू शकतो किंवा भक्तियोगामध्ये कशा प्रकारे आपलं निष्काम कर्म होतं. भक्तियोगामध्ये सकाम कर्म आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकत नाही. त्यामुळे सकाम कर्म पण कसं काही आणायचा प्रयत्न करू नका त्याच्यामध्ये. आणि ज्ञानयोगाचंही कसं भक्ती शास्त्रांद्वारे किंवा भक्तियुक्त ज्ञान जे आहे तो त्याचं ज्ञान प्राप्त करून आपण ज्ञानयोगाचंही पालन करू शकतो. ज्ञानयोगामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे इंद्रिय निग्रह. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही नमूद करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे कर्म, अकर्म आणि विकर्म याचंही वर्णन करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण ज्ञानयोगामध्ये अकर्मावरती जास्त भार दिला जातो आणि त्यामुळे तो घटक जो आहे तो नमूद करणं गरजेचं आहे की ही व्यावहारिकता आहे किंवा हे अशक्य आहे की कोणी अकर्म करू शकतं. नेहमी व्यक्ती सकर्म किंवा विकर्म करणार आहे. तर त्यामुळे ज्ञानयोगात जे अकर्म सांगितलेलं आहे ते भक्तियोगात नसल्यामुळे भक्तियोग जो आहे हा श्रेयस्कर आहे. तर तेही नमूद करा. त्यावेळेस इतर योग प्रक्रियांची साधना न करता आपण भक्तियोगाची साधना कशी करू शकतो. तर त्यात आपण ज्या अडचणी येतात बाकी योगाची साधना करण्यामध्ये
किंवा भक्तियोगाची श्रेष्ठता काय आहे याचं पुन्हा 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 तेव्हा वर्णन करायचं. कोणाचा काही प्रश्न आहे पहिल्या प्रश्नावरती? आणि उत्तर कृपया करून 800 शब्दातच लिहा. ह्याचं उत्तर लिहायचं असेल तर आपले फक्त 8,000 शब्दातही लिहू शकतात. काय तात्पर्य उतरायचे ना. तसं करू नका, कारण आपल्याला काय समजलंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करावी. हा तसा थोडासा किचकट प्रश्न आहे, त्यामुळे याच्याबद्दल सांगितलं विशेष करून. चिंता करू नका, मार्क मिळतील. जर तात्पर्य वाचलेले असतील तर, कारण तात्पर्य वाचलेत की नाही ते कळणार आहे. नाही, वैयक्तिक तो आपली समज काय, आपल्याला काय समजलं हे सांगायचं. आणि भक्तियोग कसं श्रेष्ठ हे आपल्याला दाखवून द्यायचं. म्हणजे निबंध आहे की भक्तियोगाचा निबंध लिहायचा आपल्याला. दुसरा प्रश्न, भगवद्गीतेतील श्लोक हा खूप सोपा प्रश्न आहे. तो जास्त अभ्यास करायची गरज नाही. आणि आपल्या जीवनात आपण एवढं स्ट्रगल करतो, तर त्यामुळे त्यामुळे उतरवायला सोपं आहे जीवनामध्ये. भगवद्गीतेतील श्लोक क्रमांक दुसऱ्या अध्यायातील 54 श्लोक. काय श्लोक आहे दुसऱ्या अध्यायात 54 श्लोक भगवद्गीता न बघता? जो सांगेल त्याला 100 मार्क मिळणार, पेपर लिहायची गरज. पण न बघता ऑनलाईन बघता बघता की मला माहित नाहीये. लॉयर्स. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा किम आसीत किम रजत किम. दुसऱ्या अध्यायातील 54 श्लोक ते 68 जे श्लोक आहे, 68 श्लोक कोणता आहे? ठीक आहे, 62वा श्लोक कोणता आहे? 56वा श्लोक कोणता आहे? 56वा तर माहिती पाहिजे, आपल्या जीवनात आपण खूप स्ट्रगल करतो त्याच्यावरती. 2.56. आपल्याला 100 मार्क बघून नाही मिळणार. सुखेषु अनिर्मना दुःखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनी उच्यते. 2.62, 2.63. ध्यायतो ईशान पुंसा संगस्ते शुभ जायते संगात संजायते काम क्रोधो विजायते क्रोधात भवतो सम्मोह सम्मोहात विभ्रम सुविध्वंसात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. ठीक आहे. आणि तिसऱ्या अध्यायातील चौथ्या श्लोकाचे 8 श्लोक यांचे तात्पर्य उपमा आणि उदाहरणांचा संदर्भ घेऊन कृष्ण भावनेतील इंद्रिय निग्रह विधी स्वतःच्या शब्दात समजावून सांगा. त्यासाठी खालील मुद्द्यांचा वापर करावा. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाची स्थिती कोणी समजून शकतो? काय इथे काय अपेक्षित आहे, कोणाला समजलं? हा जो मुद्दा नमूद केला याच्यातून काय 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 आपल्याला लिहायचं? एक तर आपल्या वैयक्तिक जीवनात आपण काय करतो त्याच्याबद्दल लिहायचं. कशा प्रकारे आपण इंद्रिय निग्रह करून आपण आपली जी सफलता आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि इंद्रिय निग्रह केला नाही तर काय अडचणी येऊ शकतात किंवा काय अडचणी आपल्याला आलेल्या आहेत. कोणत्या गोष्टीवरती ध्यान लावल्यानंतर आपलं प्रणश्चिती झालेला आहे, ध्यायतो ईशान सगळं प्रणश्चिती झालेला आहे, त्या गोष्टीवरती आपल्याला काही अनुभव असतील ते मेन्शन करू, आपण सांगू शकतो की हा कसे आपण पाहिलं की दुसऱ्यांच्या जीवनात कशा याच्यामुळे कशा अडचणी आल्यात ते लिहू शकतो. पण इथे प्रश्न विचारा, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरून अर्जुनाच्या स्थितीशी संबंध काय याचा? हरे कृष्ण. बोला. हरे कृष्ण. हे जे सुखेशू आणि आपण द्वंद्वाबद्दल चर्चा केली होती, तर अर्जुन हा द्वंद्वामध्ये अडकलेला होता. त्यामुळे द्वंद्वाचे बरेच काही श्लोक ह्याच्यामध्ये येतात, ह्या श्लोकांमध्ये. येस माता, तुम्ही काय विचारत होता ऑनलाईन? नाही, सांगायचं होतं प्रभूजी की अर्जुनाची स्थिती अशी होती की तो त्याचे नातेवाईक आणि ते शरीराशी संबंधित तो दुःख करत होता, म्हणजे जे नश्वर शरीर आहे तसं आपलं पण होतं की आपण बऱ्याच वेळेस आपण सुख दुःखाची म्हणजे समज करू नाही शकत, म्हणजे जम्बलिंग होतं बऱ्याच वेळेस. बरं. तर करणे म्हणजे फक्त कामवासनेपासून दूर जाणं नाहीये. हा जो श्लोक आहे ध्यायतो ईशान पुंसा, हा फक्त कामवासनेसाठी नाहीये. बाकीही आपले अनर्थ जे आहेत त्या अनर्थांमुळे अडचण येऊ शकतो. पुढे आपण श्लोकात पाहणार आहोत की कृष्ण अर्जुनाला म्हणतात की ही कामवासनाच आहे अर्जुन,
तू युद्धातून पळून जातोयस ही तुझी कामवासनाच आहे. इट इज लस्ट ओनली अर्जुना. भगवंत कृष्ण अर्जुन सांगतात. त्यामुळे तर ही कशा प्रकारे आपले वेगवेगळे अनर्थ जे आहेत हे अर्जुनाच्या द्वारे आपल्या समोर येत आहेत. अर्जुनाचे जे द्वंद्व आहे किंवा अर्जुनाची जी आसक्ती आहे आणि त्या आसक्तीमुळे अर्जुन कशा प्रकारे ह्या अडचणीत अडकलेला आहे. तर 2.56 वर्षामध्ये सांगितलं द्वंद्वाबद्दल. 2.62 आणि 63 मध्ये कशा प्रकारे आसक्ती वाढल्यानंतर काय होतं आणि त्यानंतर व्यक्ती कशा प्रकारे चुका करतो. किंवा 3.4 आणि 8 मध्ये कशा प्रकारे जे अर्जुनाचं वैराग्य होतं, जे योग्य नव्हतं अर्जुनाचं वैराग्य, अपरिपक्व स्थितीमध्ये अर्जुनाने जे वैराग्य घेण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या 3.4 ते 8 मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे व्यक्ती अशा इमॅच्युअर वैराग्यामुळे मिथ्याचारी होऊ शकतो आणि आपल्याला हे मिथ्याचारी व्हायचं नाहीये. तर अशी अर्जुनाची जी स्थिती आहे त्याचा संबंध आपल्याला सांगणं गरजेचं आहे. कृष्ण भावनेतील आपली वैयक्तिक साधनं आणि कशा प्रकारे आपण मिथ्याचारी न होता, कशा प्रकारे मला आठवतंय मी तशी लहानच होती ती मुलं, 10वी ते 12वी त्यांचा क्लास घेत होतो. तर एका मुलाने हा जेव्हा प्रश्न मी हा श्लोक जेव्हा म्हणालो होतो ना, 3ऱ्या अध्यायातला तो 6वा श्लोक होते. मिथ्याचार सूचत, हा 6वा. कर्मेंद्रिय संयम ये असत मनसा स्मर इंद्रियार्थ आत्मा मिथ्याचार से उच्चते. तर त्यावेळेस तो प्रश्न इतका छानपणे विचारला होता. तो म्हणाला तर प्रभूजी, मी भक्त आहे, मी 4 नियमांचं पालन करतो, मी हरे कृष्णाचा जप करतो, पण कधी कधी माझ्या मनात वाईट विचार येतात. माझ्या मनात जेव्हा वाईट विचार येतात किंवा माझ्याकडून कधी काही चूक होते, म्हणजे मी पण मिथ्याचारीच झालो ना. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण भक्ती करतोय त्यामुळे आपण मिथ्याचारी म्हणून दुसऱ्यांना पाहतो. आपल्याला जसं पाहायचं नाहीये, आपल्याला स्वतःलाही समजून घ्यायचंय. आणि आता जेव्हा वैयक्तिक साधनेबद्दल आपण सांगतो की आपल्या वैयक्तिक साधनेमध्ये आपल्याकडून अशी काही चूक होते का, हे पाहणं गरजेचं आहे. किंवा त्याचबरोबर फक्त निगेटिव्ह नाही लिहायचं, स्थितप्रज्ञेमध्ये सुद्धा लिहिताना की आपण कशा प्रकारे स्थितप्रज्ञ बनण्याचा प्रयत्न करतोय. कारण 2.54 ते 2.68 मध्ये कशा प्रकारे स्थितप्रज्ञ भक्त कसा आहे किंवा स्थितप्रज्ञ योगी कसा आहे आणि त्याचे विशेष गुण सांगितलेले आहेत. तर ते आपल्यामध्ये आपण आणण्याचा कसा प्रयत्न करतोय तेही आपल्याला लिहायचं. ठीक आहे. कोणाकडे प्रश्न आहे? क्लिअर आहे सर्वांना? विनायक प्रभू, ठीक आहे प्रभूजी, ठीक आहे. ओके. क्लास कोण सांगते आपल्या पाठीमागच्या क्लासमध्ये काय चर्चा झाली होती त्याच्यावर? महेश, तुमचं प्रेझेंटेशन कधी आहे? महेश, द्वंद्व आम्ही गोंधळ पडलोय. कुठे जायचं की तुम्हाला करायचं? शोजी, आठवते का मागच्या क्लासमध्ये काय चर्चा झाली आपली? 15 जानेवारी बरोबर. फार 2-3 खूप छान अनॉलॉजीज आपण पाहिल्या होत्या. एक शेवटची अनॉलॉजी खूप छान पाहिली होती आपण. बरोबर. कामवासना जी आहे, कशा प्रकारे नदीचा प्रवाह आहे भयंकर, त्या चिंता जी आहे, एन्झायटी, त्या नदीचे 2 काठ आहेत, ते निरंतर राहणार. जर कोणी त्या नदीमध्ये उडी मारली किंवा त्याचा प्रयत्न केला नदीमध्ये आनंद भोगण्याचा, तर ते जे चिंता जो काठ आहे हा नेहमी राहणार आहे. आणि कधी कामवासना जी नदी जी आहे ती अशी साधी साधी नाही आहे. प्रवाह त्याचा अतिशय भयंकर आहे आणि त्या प्रवाहात व्यक्ती कुठे वाहून जाईल त्याची काहीच तुलना नाहीये. त्याचबरोबर ती नदी जी आहे ती अतिशय खोल आहे. अन्नकूटाचं पण उदाहरण पाहिलं होतं. त्याचबरोबर ती नदी जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, शार्क्स, बऱ्याच प्रकारचे असे प्राणी आहेत जे आपल्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणजे त्याची तुलना कशाशी होते? मायाशक्तीशी होते. आणि ती नदी जी आहे तिला जर आपल्याला ओलांडायचं असेल तर आपल्याला बोटीची गरज आहे, ती म्हणजे ज्ञान. तर त्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे ज्ञान हे बोटी समान आहे या भवसमुद्रातून आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी. अजून काय पाहिलं होतं?
अनिता माताजी, अनिता नवले माताजी सांगू शकता काही? हरे कृष्ण पूजे, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मी एवढं वाचलेलं नाहीये ते. नोट्स कोणी बनवत नाही का मग? बरोबर बरोबर, फार महत्वाचा श्लोक पाहिला होता. जो अश्रद्धाळू आहे तो अज्ञानी राहणार आहे, त्याला कधीही ज्ञान प्राप्त होणार नाहीये. ज्ञान प्राप्ती श्रद्धावान भजते काय आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं, जो अश्रद्धाळू आहे त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. अजून तद्विधी प्रणिपातांनी त्याच वेळेस मागच्या त्याच्या आधीच्या श्लोकात चर्चा केली होती. आधी त्याचबरोबर आपण जे ज्ञानयोग आहे किंवा जे भक्तियुक्त ज्ञान आहे, ट्रान्ससेंडेंटल नॉलेज, त्या ज्ञानाचे बेनिफिट्स पाहिले होते की कशा प्रकारे व्यक्ती जर गुरुंना शरणागत जाऊन जर ते ज्ञान प्राप्त केलं तर त्या व्यक्तीला काय काय मिळेल, काय मिळेल, ते काय बेनिफिट्स आहेत. बसण्यासात होईल. अजून भगवंतांचा अंश असल्याची जाणीव होईल. बरोबर. शांती आणि आनंद प्राप्त होईल. त्यानंतर कर्मफल नष्ट होतील. हरे कृष्ण प्रभूजी, आम्हाला ऐकू येत नाही क्लास मधला आवाज. हरे कृष्णा. बाकीच्या वक्त्यांना ऐकू दे का? क्लास मधला आवाज नाही ऐकू येत. नाही प्रभूजी, क्लास मधला नाही येत आम्हाला ऐकू. अच्छा अच्छा, माईक वरती यायला प्लीज. क्लास मधला येत नाही. हा बरोबर. कृष्णप्रेम प्राप्ती होते. बरोबर. अजून कृष्णप्रेम प्राप्ती जिथे होते त्याच्या आधी आणखीन एक अनॉलॉजी सांगण्यात आलेली आहे. आणखीन एक उपमा देण्यात आलेली आहे. काय उपमा दिलेली आहे? आपल्याला भगवतधामाची प्राप्ती होईल किंवा आपल्याला मुक्ती प्राप्त होईल, त्यासाठी काय सांगण्यात आलेलं? उपमा काय दिली आहे? सांगितलं तुम्ही ते कर्मफळापासून मुक्ती होते. अच्छा, ते उदाहरण मी तुम्हाला दुसऱ्या यज्ञासाठी उदाहरण दिलं होतं. यज्ञाशिवाय पाऊस पडू शकत नाहीये आणि पावसाशिवाय अन्न मिळू शकत नाहीये. ज्ञानाची उपमा आहे. ज्ञान हे जे आपण जशा प्रकारे व्हायला अग्निसमान आहे, तशीच ज्ञानाची आणखीन एक उपमा दिलेली आहे. नौकेची उपमा दिली आहे का? नौकेची उपमा चर्चा केली ना बघूया आता आपण. शेवटचा श्लोक काय आहे? वाचा, कोणीतरी भाषांतर वाचा. महेश घ्या माईक, वाचा शेवट श्लोकाचं भाषांतर. जे संशय उत्पन्न झाले ते शस्त्राने छापून टाकले पाहिजे. काय ह्याच्यासाठी काय उदाहरण दिलं का? मी क्लास दिल्यानंतर माझ्यासाठी रिव्हिजन योग्य आहे? मीच रिव्हिजन करायची आहे का? पुढे जायचंय की नाही? पुढेच राहायचंय, मागे सपाट करायचंय. हा 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 काय काय ट्रकचं काय उदाहरण दिलं होतं? माझी उदाहरणं खूप महान आहेत असं नाहीये, समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. क्लास चालूच आहे सुद्धा. चालू असं का? हो प्रभू.
यार काय नक्की माहिती नाही त्यांचं. यस, काय उदाहरण दिलं होतं कोणाला आठवतंय? काय करता माता तिकडे नाही का प्रभूजी त्यांच्याकडे नाही खेळी. याचा आवाज कुठून येतो? हो हे बंद होतं. हे चालू बंदच आहे. गाडी चालू करू का? लावा. म्हणजे इथं लाल येतो. बरं चालू अजून. अरे हे काय लाईट चालू केल्यानंतर इथं काय करत लाईट. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येत नाहीये. हा म्हणजे दिलतच नाही. मी आज जातोय तुम्ही उत्तर देण्याची. स्टार्ट कसं व्हायचंय? थोडं स्टार्ट आणि बंद असतो. नाही आता जरा हे स्टार्ट झालं प्रभूजी ना. तुम्ही दिसत नाहीयेत. हरे कृष्णा. थोडा नाही सेट. नाही थांबा ते बरोबर गावाला उत्तर लागेल. देऊ शकतो का? काय झालं होतं ते? काय उदाहरण होतं? त्या उदाहरणाने आपण शेवटचा श्लोक पूर्ण केला होता. ते काय झालं ना? त्याचा ऐकायचं कुठे आहे बरं नेमकं? हे आहे का? प्रभूजी तुम्ही दिसतच नाही, दुसऱ्यांचे आवाज येत आहेत. हरे कृष्णा. आवाज जातो. थांबा. माऊसच चालत नाहीये का बरं? माऊस काय चालत आहे? आता आला. आवाज येत नाही. आवाज आपण पाहिलं होतं जे ट्रक आहे त्या ट्रक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते आहेत. मग ते काम क्रोध मध्ये सरचे रस्सी आहे. आणि आपण विचार करतो की ट्रकवाल्यांच्या ट्रकमध्ये खूप काही चांगले चांगले खाण्याचे पिण्याचे वेगवेगळे आहे. ज्या ज्या विषय वस्तू आहेत त्या विषय वस्तू ठेवलेल्या आहेत. तो व्यक्ती जो आहे त्या ट्रकच्या पाठीमागे त्या रस्सीला एका रस्सीला पकडलेलं आहे आणि विचार करतो की या रस्सीला पकडून मी आतमध्ये जाऊन भरपूर भोग घेणार आहे. पण त्या ट्रक जवळ तो ओढला जातोय, फरफटला जातोय. मग आगीतून, पाण्यातून, खड्ड्यातून इकडून इकडून फरफडला जातो. वेगवेगळ्या प्रकारची यातना होत आहेत. पण ती रस्सी जी आहे त्याला ज्ञानरूपी तलवारीने तोडून तो मुक्त होऊ शकतो. पण तो तलवार तोडायला तयार नाही. त्याला वाटतं ही रस्सी सोडून मी दुसरी रस्सी पकडतो जेणेकरून मला आनंद मिळेल, किंवा तिसरी रस्सी पकडतो जेणेकरून आनंद मिळेल. आपल्याला तिथे काय करायचं? ज्ञानरूपी तलवारीने त्याला तोडून टाकायचं जेणेकरून आपण या भवसंग्रहातून मुक्त होऊ शकू. कापून टाकायचं. ज्ञानरूपी तलवारीने तोडून टाकायचं म्हणजे आपलं ज्ञान जे आहे भक्तियुक्त ज्ञान ते वाढवायचं आणि त्याचं जीवनात पालन करण्याचा प्रयत्न करायचा. अपेक्षा नाही तोडायची. जशा थोडा माझ्या आज अपेक्षा भंग झालेला आहे त्याच्यामुळे त्याचा आजचा क्लास घेण्याचा उत्साह कमी झालेला आहे माझा आज. ठीक आहे. अध्याय 5वा, कर्मसन्यास योग. कर्मयोग, ऍक्शन इन कृष्ण कॉन्शियसनेस. कृष्ण भावना भावित कर्म. हा अध्याय जो आहे याच्यामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न आहे, खूप छान प्रश्न अर्जुनाने विचारलाय. अर्जुन इथे भगवंतांना विचारतायत की तुम्ही मला सर्वप्रथम कर्माचा त्याग करण्यासाठी सांगितलं. आपल्याला आठवतंय दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्माचा त्याग कर म्हणून अर्जुनाला सांगितलं होतं आणि त्यामुळेच अर्जुन त्याच्या आधारावरती अर्जुनाने 2 प्रश्न विचारले होते. तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आणि चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला. काय प्रश्न होते? हा चौथ्या अध्यायाचा सर्व प्रश्न होता. चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न होता की तुम्ही मला निष्काम कर्माची व्याख्या सांगितली आणि त्याचबरोबर तुम्ही संन्यासयुक्त कर्म सांगितलं किंवा मला संन्यास कर्म सांगितलेलं आहे तुम्ही. तर मग मी संन्यास कर्म जे आहे ते मला योग्य वाटतंय त्यापेक्षा निष्काम कर्म योगापेक्षा.
आणि त्याचं उत्तर देताना लगेच भगवंत सांगतात की निष्काम कर्मयोग जे आहे हे संन्यास कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला काय प्रश्न विचारत अर्जुनाने? हरे कृष्णा, बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला ह्या युद्धामध्ये येतो जरा जवळून बोल. बुद्धी जी आहे ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर कर्मामध्ये का अडकवत आहात? तर इथे अर्जुन जो आहे घोर कर्म जे आहे ज्याला विकर्म म्हणून समजतं, आणि बुद्धी जी आहे, कारण ह्याच्या आधी भगवंतांनी बऱ्याच श्लोकांमध्ये बुद्धी परिवतिष्ठते, बुद्धीला स्थिर करा असं सांगितलं दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांमध्ये. त्यामुळे अर्जुनाला तिथे समजलं होतं की बुद्धी म्हणजे ज्ञानयोग, ज्ञानयोग म्हणजे संन्यास, वैराग्याकडे जायचं, आणि तरी भगवंत मला या घोर कर्मात का लावतायत? म्हणून भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाची महानता सांगितलेली आहे, आणि चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानयुक्त कर्म कसं करू शकतो, की ज्ञानाच्या आधारावरती कर्म कसं करू शकतो त्याच्याबद्दल भगवंतांनी चर्चा केली आहे. त्यानंतर हा जो 5वा अध्याय आहे त्याच्या सुरुवातीला अर्जुन प्रश्न विचारतोय की तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगितलं, आणि त्याचबरोबर तुम्ही मला भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा केली, भक्तियुक्त जे कर्म आहे त्याची प्रशंसा केली, तर त्यामुळे ह्या दोघांपैकी श्रेयस्कर आणि श्रेष्ठ असं कोणतं आहे? पहिलं म्हणजे कर्माचा त्याग करणे, आणि दुसरं म्हणजे भक्तियुक्त कर्म करणे. त्या दोन्हीपैकी श्रेष्ठ कोणतं? तर अजूनही वैराग्याचा जो कल आहे तो कमी झालेला नाहीये, अजूनही वैराग्य घेऊन हे युद्धातून मी कशा प्रकारे दूर जाऊ असा अर्जुनाचा विचार आहे. तर असे प्रश्न जे ज्याच्यामध्ये युद्धापासून दूर जाण्याचा अर्जुनाचा जो प्रयत्न आहे तो 9व्या अध्यायापर्यंत चालत राहणार आहे. शेवटी 9व्या अध्यायामध्ये भगवंत त्यांना भक्ती योगाचा आणि मला शरणागत येऊन पूर्णपणे माझी भजन करून मन म्हणावे, मत बघतो मध्यादी माम नमस्कार या श्लोकाद्वारे भगवंत सांगतायत की माझ्यासाठी तुझे करायचं युद्ध ते कर. आणि तिथे ऍक्च्युली 9व्या अध्यायात भगवंत पूर्ण झाली. त्यानंतर अजून आणखीन खोलात जाऊन प्रश्न विचारतात, आणि त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान जे आहे भगवंतांनी तिथे व्यक्त केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण 5व्या अध्यायाची सुरुवात करूयात. 5व्या अध्यायाचं श्लोकांचं विभाजन अशा प्रकारे. पहिला श्लोक जो आहे हा अर्जुनाचा प्रश्न आहे, संन्यास की कर्मयोग दोन्ही काय श्रेष्ठ आहे. दुसरा श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 6 मध्ये भगवंत सांगतायत कर्मयोग जो आहे आणि संन्यास कर्म जे आहे हे समान आहे, पण संन्यास कर्म ज्याला निष्काम कर्म म्हणू शकतो हे श्रेयस्कर आहे किंवा हे सोपं आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 7 ते श्लोक क्रमांक 16 इथे भगवंत निष्काम कर्मयोग हा जो श्रेयस्कर आहे तो कशा प्रकारे आपण करू शकतो आणि तो केल्यानंतर व्यक्ती कशा प्रकारे मुक्त होतो याची चर्चा करतायत. श्लोक क्रमांक 7 ते श्लोक क्रमांक 16 मध्ये निष्काम कर्मयोग जो आहे हा श्रेयस्कर आहे, तो कशा प्रकारे आपण करू शकतो आणि त्याचबरोबर आपण त्याचं पालन केल्यामुळे कशा प्रकारे मुक्त होऊ शकतो याची भगवंत चर्चा करतायत. पुढे श्लोक क्रमांक 17 ते श्लोक क्रमांक 29 मध्ये भगवंत कशा प्रकारे आपण मुक्ती प्राप्त करू शकतो, कारण आता ह्याच्या आधी मुक्तीबद्दल सांगितलंय की निष्काम कर्माचं पालन करून व्यक्ती मुक्त होऊ शकतो. तर मुक्ती प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे भगवंतांवरती आपण ध्यान लावून आपण पुढे जाऊ शकतो, किंवा भगवंतांना स्मरण करून आपण कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो. आणि इथे अष्टांग योगाची सुरुवात होते. शेवटच्या काही श्लोकांमध्ये अष्टांग योगातलं जो ध्यान हा ऍस्पेक्ट आहे त्याच्याबद्दल चर्चा सुरू होते. आणि त्याचबरोबर श्लोक क्रमांक 29 जो आहे शेवटचा श्लोक त्याच्यामध्ये भगवंत 30 फॉर्म्युले सांगतात, शांतीचं सूत्र सांगतात. माहिती कोणाला शांतीचं सूत्र? महेश, तुम्हाला तर माहितीच असेल, वैश्य कोर्सेसमध्ये वैशंभू बऱ्याच वेळा सांगतात शांतीचं सूत्र. कोणाला माहिती आहे? सगळ्यांना हा श्लोक माहिती आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम, भोक्ताराम यज्ञ तपसाम महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मम शांती इच्छति. त्या व्यक्तीला शांती प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे 5वा अध्याय जो आहे हा पूर्ण संपला. 6वा अध्याय सुरू करायचा. ठीक आहे. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं स शंससि.
यश्रेय एतयोरेकम् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. सुनिश्चितम, त्यामुळे हे कृपया मला निश्चित करून सांगा काय श्रेयस्कर आहे, काय कोणतं योग्य आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करावा करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे हे कृपया मला निश्चितपणे सांगाल का. तर चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला कशा प्रकारे ज्ञानाच्या आधारावरती कर्म करायला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही श्लोक क्रमांक 39 जो आहे त्याच्यामध्ये भगवंत ज्ञानाच्या आधारावरती शांती कशी प्राप्त होऊ शकते, बेनिफिट्स ऑफ नॉलेज आपण पाहत होतो, ट्रान्सजेंडर नॉलेज, त्याच्यामुळे ज्ञानाच्या आधारावर शांती कशी प्राप्त होते सांगितलं. आणि त्याचबरोबर भगवंत कर्माचा त्याग करावा ह्याचीही त्याबद्दल पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की कशा प्रकारे ज्ञानाच्या आधारावरती तुम्ही कर्माचा त्याग करू शकता किंवा ज्ञानाच्या आधारावरती तुम्ही कर्म फळ जे आहे ते सोडू शकता, याच्यावर भगवंत चर्चा करतात. आणि त्यामुळे या गोष्टीला अर्जुन इथे संन्यास घेण्याबद्दल चर्चा करतो. जिथेही भगवंत कर्मापासून त्याग करण्याचं बोलतात तिथे अर्जुन लगेच त्याचा संबंध जो आहे हा वैराग्य, संन्यास किंवा ह्या युद्ध कर्मातून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला निष्काम कर्मयोग करण्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे अर्जुन पूर्णपणे द्वंद्वात पुन्हा अडकलेला आहे की मी निष्काम कर्म करायचे की मी संन्यास कर्म करायचंय. मला कृपया याच्याबद्दल मी सांगा. हो, संन्यास कर्म संन्यास योग हा निष्काम कर्मयोगच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी निष्काम कर्मयोगाची चर्चा करायची आपल्याला. हो, कृष्ण निष्काम कर्म म्हणजे भगवंतांना तुम्हाला तेवढं भगवंतांची कृष्ण भावना व्हावंच लागतं तुम्हाला. कारण सकाम कर्मामध्ये तुम्ही कशा ना कशा प्रकारची कामना करता, त्याच्यामध्ये आपण कृष्ण भावना भावित होण्याच्या वेळी कोणाची दुसऱ्याची भावना किंवा दुसऱ्या व्यक्तीला खुश करण्याची किंवा स्वतःला कशा प्रकारे स्व आनंदासाठी आपण त्या गोष्टी करत असतो. निष्काम कर्म हा जेव्हा निष्काम कर्म करायचा तो पूर्णपणे कृष्ण भावना भावितच असला पाहिजे. त्यामुळे निष्काम कर्मयोग आणि बुद्धियोग जो दुसऱ्या अध्यायात शेवटी भगवंत बुद्धियोगाचं जे वर्णन करतात, बुद्धियोग जो आहे हा ज्ञानयोगापेक्षा वेगळा आहे. बुद्धियोग म्हणजे बुद्धीला स्थिर करणे. ती बुद्धी स्थिर तेव्हाच होऊ शकते ज्यावेळेस तुमच्याकडे कृष्ण भावनाभावित ज्ञान आहे, त्या तुम्ही कृष्ण भावनाभावित आहात. त्यामुळे तो बुद्धियोग आणि निष्काम कर्मयोग ह्याच्यामध्ये आणि भक्तियोगामध्ये एक छोटीशी लाईन आहे, जास्त फरक नाहीये. फक्त भक्तियोगामध्ये आपण रसास्वादन करतो, जे रसास्वादन ह्या योगांमध्ये डायरेक्ट होत नाही. पण कृष्णाशी संबंध किंवा कृष्णाचे ध्यान करणे किंवा कृष्णाचं स्मरण करूनच बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग करू शकतो. त्यामुळे या दोन्ही योगांचा आणि भक्तियोगाशी संबंध खूप जवळचा आहे. अच्छा, रसामध्ये सुद्धा निष्काम कर्माची लेवल असते का? नाही म्हणू शकणार तसं, कारण व्यक्तीचा जो संबंध आहे किंवा रस आहे तो निष्कामावरती नाही येतो. म्हणजे कसे काम हा तो भावच तो वेगळा आहे, तो पूर्णपणे. माईक द्या, ऑनलाईन बघताना ऐकायला येत नाही. भक्ती जीवनामध्ये जो आनंद रस मिळतो तर त्याला निष्काम कर्मयोग म्हणता येईल का? नाही, भक्ती त्यामुळे स्वतः एक वेगळा योग आहे. जर तो निष्काम कर्मयोगाशी संबंध, तसं भक्तियोगात राहताना आपण सकामी आहोत निष्कामी आहोत हे पाहणं आपल्याला नेहमी गरजेचं आहे. पण निष्कामामुळे तो रस येतोय असं नाहीये, तो भगवंतांच्या भक्तीमुळे रस येतोय. हे भगवंतांशी संबंध जोडल्यामुळे तो रस येतो हे समजणं गरजेचं आहे आपल्याला. भक्तियोगामध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारचा आनंद आपल्याला मिळतो तो रसातून मिळतो आणि तो रस म्हणजे संबंधामुळे येतो. नाही, आपण अकर्माची व्याख्या आपण पूर्ण खंडन करतो ना.
अकर्म म्हणजे भगवंतांना स्मरण करून किंवा भगवंतांसाठी केलेलं कर्म म्हणजे अकर्म. भगवंतांचे सगळे संबंध आहेत त्यालाच भक्ती म्हणतो आपण. जिथेही भक्ताचा आणि भगवंतांचा संबंध येतो ती भक्ती आहे. पण त्यातून जो आनंद प्राप्त होतो हा भक्तियोगातूनच प्राप्त होतो. त्याची अपेक्षा करणं म्हणू शकतो पण गरजेचं नाहीये. त्याला आपण भक्तियोगच म्हणूयात. कारण आपण कर्मयोगी नाहीये, आपण भक्तियोगी आहोत. त्यामुळे त्याला आपण भक्तियोगी म्हणूनच म्हणणं योग्य आहे. ठीक आहे. तात्पर्य भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. कुठे होतं शुष्क मानसिक तर्कवाद? कोणत्या योगामध्ये होतो? ज्ञानयोगामध्ये होतो. कारण जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल त्याच्यामध्ये हे मेन्शन करणं फार गरजेचं आहे की ज्ञानयोगामध्ये जो आहे हा शुष्क तर्कवाद होतो, मानसिक तर्कवाद होतो. हा मनोकल्पित असतं बऱ्याचशा गोष्टी. भक्ती मार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे. कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्यांपेक्षा कर्मबंधनातून मुक्त करते. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे व त्याच्या प्राकृत देहबंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन आहे. बुद्धियोग आणि भक्तियोगाद्वारे भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आलेले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करावयाचे राहत नाही. आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे की सर्व प्रकारच्या यज्ञकर्मांचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते. तरी चौथ्या अध्यायात शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देत आहेत. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णाने अर्जुनाला गोंधळात टाकले. त्याचा निश्चय डळमळीत केला. अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रियजन कर्मांची समाप्ती करणे. परंतु जर एखादा भक्तियुक्त कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मांपासून मुक्त असला पाहिजे. कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही म्हणून ते कर्म अकर्माच्या प्रमाणेच आहे आणि हे आपल्याला समजलेले दिसत नाही. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे या संबंधी अर्जुन पुष्या करीत आहे. खूप छान शब्द प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पूर्णपणे समजून सांगितलं की अर्जुनाचा संभ्रम काय आणि तो संभ्रम कशामुळे आला. समजलंय? कोणी सांगू शकतो एकदा थोडं समराईज करू शकतो संक्षिप्त रूपात? कोणी सांगू शकतो का? काय सांगताय प्रभुपाद माईक मध्ये? शक्य नाही. बरोबर. कारण माणूस प्रत्येक क्षणी काही ना काही कर्मामध्ये असतोच. ते एवढी अभिप्रेत पण नाहीये की आपण थांबवलं. त्याच्यापेक्षा आपण जर ज्ञान जर कर्म केलं तर ते संन्यास योगासारखंच आहे. म्हणजे कर्म न करण्यापेक्षा अकर्म करतो. अकर्म करावं म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये जे कार्य करतो ते अकर्माचं. बरोबर. अकर्म करणे हे आपली समज बरोबर आहे की प्रभाने आपल्याला समजून सांगितलं. पण जेव्हा तुम्ही महाराजांशी जाल त्यास अकर्म नाही सांगता येणार. भगवत अर्पित करणे हे योग्य शब्द होते त्यासाठी. अकर्माची व्याख्या आपल्यासाठी काय? भगवत अर्पित करणे. भगवंतांना अर्पित आहे सर्व जे काय आहे. ते इथे अर्जुनाला प्रश्न पडण्याचं कारण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू कर्म कर, ज्ञानाच्या आधारावरती कर्म कर. अर्जुनाने त्याला समजलं की ज्ञानाच्या आधारावरती कर्म म्हणजे संन्यास, अकर्म. पण ज्ञानाच्या आधारावरती कर्म करायचं असेल तर त्याला अकर्म म्हटलं तरी त्याचं ते भगवंत अर्पित कर्म असणं गरजेचं आहे. पण अर्जुनाने त्याला संन्यास कर्म समजलं म्हणजे वैराग्याकडे गेला अर्जुन. आणि त्यामुळे अर्जुन युद्धातून निघून जाऊ कमी. पण त्याचबरोबर भगवंतांनी सांगितले की तू मला अर्पित कर्म कर किंवा तू भक्तियुक्त कर्म कर. भक्तियुक्त कर्म म्हणजे भगवंतांचं ध्यान करून ते कर्म करणं. मग अर्जुन तुम्हाला संभ्रमात पडला की तुम्ही एका ठिकाणी सांगताय सोडायचं, एका ठिकाणी म्हणतात पकडायचं. कसं होईल? भरलं तर
चावतोय आणि सोडलं तर धावतोय असं झालं ते. तर तुम्ही अजून नाही ना, वेगळं आहे तो. एक एकाचा अर्थ असा आहे की आपण कर्म करायचे ज्ञानाच्या आधारावरती करायचे, पण अर्जुन त्याला काय समजला, जिथे ज्ञान येतं ना, अर्जुन त्याला संन्यास समजतो. त्या तिन्ही अध्यायामध्ये हा एक कॉमन पॉईंट आहे. जिथे ज्ञान या शब्दाचा अर्थ होतो, अर्जुन त्याला ज्ञानयोगाचा संपर्क सांगतो. ज्ञानयोग म्हणजे सर्व गोष्टीपासून त्याग करणे. त्यामुळे ह्या घोर कर्माचा त्याग करायचा आहे. तर त्यागाचं एक झालं, आणि दुसऱ्या ठिकाणी भगवंत त्यांना भक्तियुक्त कर्म करायला सांगतात. भक्तियुक्त कर्म म्हणजे तुम्हाला कर्म करत राहायचंय, भगवंतांचे ध्यानधारणा करत तुम्हाला भगवंतांच्या समाधानासाठी कर्म करत राहायचंय. ज्ञानयोगाची व्याख्याच ती आहे ना, ज्ञानयोग करायचं, एखाद्याला ज्ञानयोगाचं पालन करायचं म्हणजे सर्व गोष्टीचा त्याग करावा लागतो त्याला. ही सर्वात पहिला त्याचं काय क्वालिफिकेशन आहे. ज्ञानयोग म्हणजे इंद्रिय निग्रह करणे, ज्ञानयोग म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करणे. अकर्मावरती त्यांचा जास्त भर असतो की पूर्णपणे कर्माचा त्याग करणे ज्ञानयोग म्हणजे. आणि तिसरी गोष्ट घटक ज्ञानयोगामध्ये म्हणजे तर्क वितर्क करत, मानसिक तर्क वितर्क करत, वेगवेगळ्या शास्त्रांचं अध्ययन करत समजून घेण्याचा प्रयत्न करणे स्वतः. आणि त्यामुळे ज्ञानयोग अतिशय खडतर आहे. भक्तियोग त्याच्यासमोर खूप सोपं आहे. त्यामुळे अर्जुन ह्या तीन जे क्वालिफिकेशन ज्ञानयोगाचं त्याच्याशी संबंध, जिथे ज्ञानाचा संपर्क येतो त्याच्याशी संबंध जोडतो. आणि त्यामुळे ह्या युद्धातून मला त्याग करणं योग्य आहे. पण त्याचबरोबर भगवंत युद्ध कर म्हणतायत, तू खरी युद्ध कर म्हणतायत, मला अर्पित युद्ध कर, माझ्या प्रसन्नतेसाठी युद्ध कर म्हणतायत. तर त्यामुळे अर्जुन पूर्णपणे संभ्रमात पडलेला आहे. ध्यान जरी करायला बसतो तरी जर आपल्या त्या मनातच विचार असतील तरी त्या ध्यानाला काय अर्थ होणार. त्यापेक्षा जर भगवंत म्हणताय तसं भक्तियुक्त कर्म केले तर ऑटोमॅटिक तुमची इंद्रिय जर भक्ती मार्गाच्या सेवेमध्ये गेले तर ऑटोमॅटिक मनही तुमचं तिकडे जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जंगलात जाऊन त्याग करण्याचा प्रयत्न करताय, पण काही गोष्टींचे जे कर्म आहे ते करत राहावंच लागणार आहे. आणि त्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. कारण जेव्हा ते कर्म करतोय ते भगवत अर्पित कर्म नसणार आहे. तर ते भगवत अर्पित कर्म नसतील तर त्याचं पाप किंवा पुण्याचं फळ जे आहे ते त्या व्यक्तीला भोगावंच लागणार आहे. तर त्यामुळे कुठेही जाऊन त्याग करण्यापेक्षा ज्या ठिकाणी तुम्ही आहात, स्थाने स्थिता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे भगवत अर्पित कर्म केले तर ते श्रेयस्कर आहे. आणि भगवंतांनी ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला अर्जुना मागच्या अध्यायातही. पण अर्जुन जो आहे हा आणखीन खोलात जाऊन योग्य प्रकारचे प्रश्न विचारत आहे. आपण जे करतोय ते भक्तियोगाचं पालन करतो, भक्तियोगाची विधी आणि साधना पालन करतो. पण त्याच्यामध्ये बरोबर आहे तुमचं जसं म्हणणं की आपण ज्ञानाच्या आधारावरती ते कर्म म्हणजे आपलं ज्ञान सुद्धा जे आहे ते भक्ती ज्ञान आहे, भक्तियुक्त ज्ञान आहे. त्यामुळे ते भक्तियुक्तच कर्म होतात त्याचे जे होतात. पण बऱ्याच वेळा आपले कर्म हे सकाम कर्मच असतात. भक्तियुक्त कर्म म्हणजे निष्काम असले पाहिजे. आपण जे काही कार्य करतो त्यात सहकाम खूप जास्त आहे, स्वतःची कामना जी आहे ती खूप जास्त आहे. तर ती दूर करणं सगळ्यात महत्वाचं आपलं क्वालिफिकेशन. त्याच्यासाठी इंद्रिय निग्रह हा जो आहे आपल्या भक्तियोगातला जो इंद्रिय निग्रह आहे आपण वैराग्याकडे जाण्यासाठी करत नाहीये. किंवा ज्ञानयोगामध्ये आणि कर्मयोगामध्ये जो निग्रह आहे किंवा ध्यानयोगामध्ये जो यम नियम प्रत्याहार आहे त्यांच्याकडे पद्धत काय आहे की तुम्ही इंद्रियांचा निग्रह करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एका ठिकाणी जाऊन कुठेतरी ध्यानधारणा प्राप्त करू शकता. पण त्या ठिकाणी असे योग करणारे मग ते विश्वामित्र असो किंवा शौबरी मुनी असो त्यांचं पतन झालं. पण भक्तियोगातून पतन का होत नाही? कारण इंद्रिय निग्रह करणे हे कशासाठी आपलं कशासाठी आहे? भगवंतांच्या सेवेसाठी. आणि त्याचबरोबर आता तुम्ही काय मुद्दा मांडला होता? मनात विचार येण्यापेक्षा ती नाही, महत्वाचा मुद्दा होता तो वेस्ट टाकला. बरोबर बरोबर. तर ज्ञानयोग किंवा बाकीच्या योगांमध्ये आधी इंद्रिय निग्रह करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाता. भक्तियोगामध्ये तुम्ही भक्तियोगाची साधना करत राहता आणि त्याचबरोबर इंद्रिय निग्रह हा छोटा घटक आहे, त्याच्या सहाऱ्याने तुम्ही आणखी पुढे जाऊ शकता. म्हणजे आपण निष्काम कर्माबद्दल चर्चा करत होतो. निष्काम कर्म म्हणजे आपल्याला इंद्रिय निग्रह करायचा आहे. जेव्हा आपण इंद्रिय निग्रह करतोय त्यावेळेस आपली कसली कामना राहणार नाही किंवा आपण त्या गोष्टीला नाही म्हणायचं.
जेणेकरून आपण बाकीच्या योगाचं पालन, ते घटक ते येतातच भक्ती योगामध्ये, पण भक्ती योगाचा सहारा घेऊन आपण इंद्रिय निग्रह सोप्या प्रकारे करू शकतो. काय करत नाहीये. हो, भक्ती योग म्हणजे समर्पण सर्वात महत्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. स्वबळावरती इंद्रिय निग्रह म्हणजे बाकीचे योग, आणि भक्ती योग म्हणजे आपण जेव्हा भगवंतांच्या कृपेवरती आपले इंद्रिय निग्रह होतो. आपल्यासाठी हरिदास ठाकूर एक उत्कृष्ट उदाहरण आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. श्लोक क्रमांक 2. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश निःश्रेयस्कराव संन्यास तथो कर्म संन्यास कर्म विशिष्यते. कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा उत्तम आहे. भगवंत कसल्याही विलंबना लावता लगेच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. अजून थांब, इथे चुकतोस तो. आपल्याकडे पण आपण जेव्हा कोणाला गायडन्स देतो, काउन्सिलिंग करतो, आपण पण असंच करतो ना, लगेच बस 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 समजलं एवढंच. कम्युनिकेशन सेमिनार जे असतात त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगितलं होतं की तुम्ही पहिल्यांदा समोरच्याला ऐकून घ्या. आपल्याला इथे जरी वाटत असेल की भगवंत ऐकून घेतात की नाही अर्जुनाला, पण भगवंताने अर्जुनाला याच्यातून खूप ऐकलं. सगळा पूर्ण अध्याय ऐकूनच घेतलं त्याचं. तर भगवंत एक खूप उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याला काय म्हणतात, गुड लिस्नर आहे भगवंत. त्याला आणखी कम्युनिकेशन मध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे, ऍक्टिव्ह लिस्नर. आणखी एक छान टर्मिनॉलॉजी की तुम्ही ऐकून घेता सगळ्यात पूर्णपणे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सर्वांचं उत्तर द्यायला सुरुवात करता. एम्पॅथेटिक लिसनिंग. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म हे दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत. त्यामुळे कुठल्याही योगाचं खंडन इथे भगवंत करत नाही, पण भगवंत दोन्हीही चांगलं आहे, पण या दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म जे आहे हे कर्म संन्यासापेक्षा उत्तम आहे. संन्यास कर्म इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्मे. सकाम कर्म म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्म सांसारिक बंधनास कारणीभूत होतात. जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो, तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरांमध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते. यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू असते. श्रीमद भागवतात 5व्या स्कंधातील 5व्या अध्यायातील 4, 5, 6 या विधान श्लोकांच्या विधानांची पुष्टी पूर्वीप्रमाणे करण्यात आली आहे. लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेळ झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्मांचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असेल तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. म्हणून इंद्रिय तृप्त्यर्थ त्यांचे जीवन असफलच असले पाहिजे समजले जाते. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्मे करावेच लागते. आणि जोपर्यंत म्हणून इंद्रिय तृप्त कर्म करणे योग्य आहे. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाचा जिज्ञासा करत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते. आणि त्याला जोपर्यंत आपल्या मूळ शरीर स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते. आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहातून दुसऱ्या देहाकडे देहांतर करणे भागच असते. जरी मनुष्याने मन सकाम कर्मामध्ये गुंतवले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याचे श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्यावेळेस त्याला भौतिक अस्तित्वाकडे होण्याची संधी. आज काय सगळेच प्रवास करतात का? ठीक आहे. तर इथे भगवंतांनी सांगितलंय स्वतःची स्वस्थिती काय ती स्वतः जाणून घ्यावी. आपण जे आहोत हे भगवंतांचे सेवक आहोत. आपली स्थिती काय ती समजून घेणं फार गरजेचं. मूळ स्वरूप
आणि ज्यावेळेस व्यक्तीला मूळ स्वरूप समजतं त्यावेळेस तो भगवंतांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं असं श्री वासुदेवांची भक्ती केल्यानंतर जे प्रेम विकसित होते त्यातूनच व्यक्तीची बंधनातून मुक्ती होते. आपण शरीर नसून आत्मा आहोत हे समजणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला. भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी हे फक्त थेरॉटिकली नाही पण प्रॅक्टिकली सुद्धा आपण ह्याचं हळूहळू त्याचा साक्षात्कार येणं फार गरजेचं आहे की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. जसं आपल्याला आपण आत्मा आहोत आणि आत्माचा परमात्माशी जो संबंध भगवंतांशी जो संबंध आहे तो आपण जोडू, नक्कीच आपल्याला बंधनातून मुक्त होण्यासाठी जास्त श्रेयस्कर सोपं होणार आहे. त्यामुळे केवळ ज्ञान म्हणजे आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. आत्मस्तरावरती कर्म करणे आवश्यक आहे, नाही तर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु कृष्ण भावनाभाविक कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही, परंतु ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते. कृष्ण भावनेशिवाय केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवांचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. सकाम कर्माबद्दल भगवान सांगतात की सकाम कर्मयोगाने कर्मयोगाचा जो एक भाग आहे सकाम कर्म त्याने कोणाचंही पूर्णपणे शुद्धीकरण होणार नाहीये, तो बंधनातून मुक्त होणार नाहीये. तर त्याचबरोबर जे कर्म आहे ते जर ज्ञानाच्या आधारावरती केलं तर त्याच्या ज्ञानामध्ये जास्त वृद्धी होणार आहे. तर त्याच्यात जेणेकरून तो कृष्ण भावनाभावित होणे किंवा स्थिर होण्यासाठी त्याला फार श्रेयस्कर आहे. त्यामुळे ज्ञानाच्या आधारावरती कर्म करणं अतिशय गरजेचं आहे. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे मनुष्याला आपोआप सकाम कर्माच्या परिणामातून मुक्त होण्यास सहाय्य करते, जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म हे नेहमीच कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण जी अकर्माची व्याख्या शिकलो प्रभुपादांकडून, अकर्म म्हणजे कृष्ण अर्पित भगवत अर्पित कर्म करणे. तर हे नेहमी श्रेष्ठ आहे, कारण जेव्हा आपण भगवत अर्पित करतो आपण त्यावेळेस सकाम कर्माला आपली मुक्ती होते, भगवत अर्पित करतो. आणि त्याचबरोबर ते कर्मसन्यास जो आहे तर त्याच्यातूनही आपली मुक्ती होते. त्यामुळे कृष्ण अर्पित कर्म करणे किंवा ज्याला निष्काम कर्मयोग म्हणू शकतो हे नेहमी श्रेयस्कर आहे. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म हे नेहमीच कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण कर्मसन्यासामध्ये पतन होण्याचा धोका आहे. श्री रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना रहित संन्यास हा अपूर्णच असतो. असे बरेचसे संन्यासी असतात जे कृष्ण भावना भावित नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचा संन्यास जो आहे हा अपूर्ण आहे, तर त्यातून त्यांचं पतन होणं फार स्वाभाविक होऊन जातं. आपण शिकता बुद्ध्या हरिसंबंध वस्तुनः मुमुक्षुभिः परित्याग वैराग्यम फाल्गु कथ्यते. फाल्गु वैराग्य म्हणतात त्याला. जो कृष्ण भावना भावित नाही ते वैराग्य जे आहे ते फाल्गु वैराग्य आहे. मुक्ती प्राप्त करण्यासाठी असक्त उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याला वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. तर एक आहे फाल्गु वैराग्य आणि दुसरं आहे युक्त वैराग्य. तर भगवंतांशी संबंध, जसं प्रभुपादांचं उदाहरण येतं ना, प्रभुपादांना कोणीतरी म्हणाले की प्रभुपाद असा अमुक साधू आहे तो पैशाला स्पर्श सुद्धा करत नाही, आणि त्या साधूचा फोटो होतो की पैशाचे ठेवले होते, मला त्यापासून दूर ठेवा. प्रभुपाद म्हणतात एक काम करा, माझा एक फोटो काढा, पूर्ण बॅग भरून पैसे ठेवा माझ्यासमोर, मी त्याला आलिंगन करतो असं दाख. तर हे आलिंगन करणं म्हणजे प्रभुपादांची आसक्ती का नाही, ते युक्त वैराग्य. आणि ह्या माणसाचे पैशाला नको जे तो कृष्ण भावनाभावे सेवेत लावू शकतो त्याचा त्याग दाखवतोय ते म्हणजे फाल्गु वैराग्य. कारण तो त्याच्या भगवंतांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत नाहीये, लक्ष्मीच्या नारायणशी संबंध जोडण्याचा तो प्रयत्न करत नाही, तो काय करतोय तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे फाल्गु वैराग्य. आणि अशा फाल्गु वैराग्यामध्ये पतन होणं हे स्वाभाविक आहे किंवा सहज होऊ शकतं पतन त्या व्यक्तीचं. तेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हा त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. युक्त वैराग्याची व्याख्या सांगतो तिथे की जर त्या व्यक्तीचं वैराग्य हे परिपूर्ण आहे. प्रभुपादांना एकदा त्यावेळेशी खूप स्पेशल अशी गाडी जी आहे रॉल्स रॉय स्पेशल गाडी प्रभुपादांना भक्तांनी आणली होती.
तो पत्रकार येऊन प्रभुपादांनी त्याला विचारला, स्वामीजी यू आर मॉन्क, तुम्ही साधू आहात, तुम्हाला हे असं शोभा येत नाहीये अशा गाड्यावरून. तर प्रभुपाद म्हणाले, हे तर काहीच नाही, माझ्या शिष्यांनी सोन्याची गाडी आणली पाहिजे माझ्यासाठी. एक शिष्याचं कर्तव्य आहे गुरूंना सगळ्यात बेस्ट चांगली गोष्ट द्यायची, त्यांनी सोन्याची गाडी आणून द्यायला पाहिजे. तर पत्रकार एकदम बनवून गेला, नाही काय चाललंय, काय म्हणतात स्वामीजी. तर ते युक्त वैराग्य, कारण प्रभुपाद स्वतःच्या भोगासाठी काहीच वापरत नाहीये, जे काही आहे ते कृष्णाच्या सेवेसाठी वापरतात. बऱ्याच वेळा युक्त वैराग्याच्या नावाखाली भक्त बऱ्याचशा गोष्टी जमा करतात आणि म्हणतात हे युक्त वैराग्य. त्यामुळे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे सकाम कर्मातून आलेलं आपलं काय फळ आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याला आपण युक्त वैराग्याचा स्टॅम्प लावून वापरतोय का, तर आपण अद्य सध्या त्या स्थितीमध्ये नाहीये जिथे प्रत्येक गोष्ट कृष्णाच्या सेवेमध्ये शुद्ध भावनेने आपण लावतोय. त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. म्हणून जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचे आहे, तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यास अवस्थेत स्थित आहे. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावनायुक्त असा हा कर्मांचा परिपूर्ण प्रकार मायावादी पंथातील संन्याशांनी केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. त्यामुळे एखादा वैरागी जरी मोठ्या गाडीतून मोठे मोबाईल, ॲपलचे लॅपटॉप किंवा काही काही स्पेशल गोष्टी वापरत असेल आणि त्याला मायावी संन्यासी निंदा करत असेल त्याची, की काय बाबा हा संन्यासी एवढं का सगळं करतोय, तरी तो बोलते सर्व काही करत असेल, तो भगवंतांच्या सेवेसाठी करत असेल, प्रचार कार्यासाठी करत असेल, तर तो श्रेष्ठ आहे, श्रेयस्कर आहे. काही प्रश्न आहे कोणाचा पहिले 2 श्लोकावरती? हा यस, उज्ज्वल माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, कर्म संन्यास म्हणजे जे ज्ञान योगात आहेत ते जे त्याग करतात तेच कर्म संन्यास असतात, त्यांना त्यांच्या त्यागाला तर एकदा विचारा, कर्म संन्यास म्हणजे ज्ञान योगामध्ये म्हणजे जे ज्ञान योगी असतात तेच कर्म म्हणजे त्यांनाच कर्म संन्यासी म्हणतात का? म्हणजे ते पण कर्माचा त्याग करतात ना, ज्ञान योगी जे आहेत. बरोबर, त्यांना म्हणू शकतो की कर्म संन्यास. तर मग प्रभूजी भगवंत इथं म्हणतात की कर्म संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्ही मुक्ती प्रदान करतात. तर मग इथे पुढच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की कर्म संन्यासामध्ये पण पतन होण्याचा धोका आहे. भगवंत म्हणतात मुक्ती प्रदान करतात. समजलं प्रश्न आता जी प्रभुपाद जे आहेत आपल्या तात्पर्यामध्ये सांगतात, कोणत्याही प्रभुपादांचं तात्पर्य असेल तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये भक्तियोगासह गुणगान करतात, कारण आणि त्याचबरोबर भगवंतांचा संदेश जसा आहे तसा देण्याचा प्रयत्न करतात. पण जर आपण त्याला ज्ञानयोगाच्या सवयी समजलं तर ज्ञानयोग सुद्धा भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. तो खडतर आहे, तो त्याला वेळ लागतो, खूप जास्त वेळ कालावधी जाईल, ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्ञानयोग सुद्धा आहे की ज्याला कर्मसन्यास योग म्हणू शकतो, तो जो आहे तो सुद्धा तो सुद्धा भगवत प्राप्तीचाच मार्ग आहे. त्यामुळे भगवंत श्लोकाच्या भाषांतरात भगवंतांनी काय सांगितलंय, श्लोकात काय सांगितलंय की दोन्ही मार्ग जे आहेत ते भगवत प्राप्तीचे आहेत, पण त्यातला एक जो आहे हा सोपा आहे, सहज आहे, आणि एक जो आहे हा खडतर आहे. ठीक आहे. हो, मग या कर्म संन्यास योगामध्ये भगवंताची प्रेममय सेवा नाही होत ना प्रभूजी, म्हणजे प्रेम भक्ती नाही होत किंवा प्रेम प्राप्त नाही होणार ना कर्म संन्यास त्याग केल्यावर. तर मग मुक्ती कशी भेटते प्रभूजी कर्म संन्यासामध्ये? मला ते कन्फ्युजन शिकलं होतं आठवतं तुम्हाला योगाची शिडी. हा, पहिली गोष्ट मध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये योगाची शिडी सुद्धा समजून सांगायची आहे. योगाची शिडी समजून सांगितलं तर ते उत्तर व्यवस्थितपणे सांगता येईल. कर्म का सकाम कर्मापासून. तर योगाच्या शिडीमध्ये आपण पाहिलं होतं सकाम कर्म, निष्काम कर्म, त्यानंतर ज्ञानयोग. ज्ञानयोगानंतर पुढची शिडी जी आहे ती अष्टांग योगाची आहे. अष्टांग योगामध्ये ध्यान, धारणा, समाधीमध्ये व्यक्तीला भगवंतांचा दृष्टांत होतो, साक्षात्कार होतो, आणि त्यानंतर त्याचं परिवर्तन भक्तियोगामध्ये झालं पाहिजे. तर त्यामुळे ज्ञानयोगातून डायरेक्ट जात नाही व्यक्ती, तो एक मार्ग आहे, त्याच्याद्वारे तो व्यक्ती अष्टांग योगापर्यंत जातो, अष्टांग योगातून व्यक्ती भक्तियोगात जातो. ह्या शिड्या ही पायरी आहे, एक एक पायरी चढत त्या व्यक्तीला पुढे जावं लागतं.
ठीक आहे. त्यामुळे चैतन्य Okay. महाप्रभू भगवंतांच्या कृपेने आणि प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला जे मिळालंय त्याची किंमत काही गणती नाही होऊ शकत त्याची. कृपेची गणना कोण करी. ठीक आहे. श्लोक क्रमांक 3. नेह नित्य संन्यासी योन दृष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात पुरुच्यते. हे महाभाव अर्जुन, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. तर अर्जुन, फक्त संन्यास म्हणजे साधारण वस्त्र धारण केलेला व्यक्ती संन्यासी असं नाही भगवंत सांगतात. तर मी कोणाला संन्यासी म्हणतो भगवंत, साधू कोणाला म्हणतो, संन्यासी कोणाला म्हणतो, जो कर्मफलाची अपेक्षा करत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. फार महत्वाचं आहे. कर्मफलाची अपेक्षा न करणे म्हणजे सकाम कर्मातून तो मुक्त झालेला आहे. कसल्याही प्रकारची कामना तो करत नाहीये. प्रभू जेव्हा जॉब करतात तेव्हा किती पगार मिळतो याची कसलीही आकांक्षा ठेवत नाहीत किंवा ते मिळालेलं फळ जे आहे ते मी भगवंताच्या सेवेत पूर्णपणे लावणार आहे, बरोबर ना. अशी जेव्हा आकांक्षा ठेवतो त्याला संन्यासीच म्हणलं पाहिजे. उत्कृष्ट उदाहरण आपल्या इस्कॉनमध्ये गोपाळकृष्ण महाराजांचं. महाराजांनी तेच केलं. जे काही आलं ते प्रभुपादांना शरणागत दिलं. त्यातून जे काही प्रभुपाद द्यायचे माताजींना त्यानुसार त्यांचं घडत आहे. तेव्हा ते गृहस्थ जीवनात होते तरी ते संन्यासीच होते. त्यातून आपण समजू शकतो. मग उद्यापासून जमा करायचं सगळं. हे निष्काम कर्मयोग आहे. हे जे आहे हे निष्काम कर्मयोग आहे. आता त्याला भक्तियोगच म्हणणार आहे, पण आपल्याला टेक्निकली समजायचं असेल तर हा निष्काम कर्मयोग आहे. नाही, ज्ञानकर्म संन्यास नाही येतो. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधनातून बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. तरी तुम्हाला प्रश्न आहे काही? हा हा निष्काम कर्मयोग सांगायचं तात्पर्य जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे तो नेहमी संन्यासीच असतो. कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाढत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते. पण माताजी, प्रभूजी, लहान मुलं जे काही कृष्ण भावनाभावित आहेत सर्व साधू आहेत हे समजलं फार गरजेचं. हा तसं आपण त्यांना निष्काम कर्मयोगामध्ये कर्मसन्यास योगामध्ये त्यांना समजू शकतो आपण की त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग तर केलेलाच आहे, पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे जे काही आहे हे कृष्णाचं आहे किंवा कृष्णाच्याच प्रसन्नतेसाठी ते कर्म करतात. तुलना आता सध्या तरी आपण करू शकत नाही किंवा समजू शकत नाही. आणि आपल्याला सोबत त्यावेळी नेहमी म्हणायचं ना, तुमच्या बाजूला कोण बसलंय तुझं तुम्हाला कळालं तर तुम्ही चक्कर करून पडाल. त्यामुळे आता आपल्याला कोण कोण असे महान संन्यासी इथे बसले आहेत माहित नाही. त्यामुळे तुलना करायला नको. कळत ना अशोक. इथे कर्मसन्यास योग जो म्हणतो तो म्हणजे निष्काम कर्मयोग. आणि इथे इथे जे दोघांचा डिफरन्स फरक सांगतो तो सकाम कर्म आणि निष्काम कर्माचा फरक सांगण्यात आलेला आहे. किंवा आणखीन एक इथे महत्वाची चर्चा चालली ती म्हणजे अकर्म आणि कर्म याच्यावरती चर्चा चाललेली. कर्मामध्ये सकाम आणि निष्काम याच्यावरती चर्चा चालू आहे. कळलं ना. अकर्म आणि कर्म, संन्यासी म्हणजे अकर्माची सगळं काही त्याग करायचा, आपल्याला कर्मच नाही करायचं, दूर जायचं. आणि दुसरं कर्माची व्याख्या त्याच्यामध्ये सकाम आणि निष्काम याच्याबद्दल चर्चा होते. कळतंय काय काय चर्चा होते? समजतंय ना? कन्फ्युज नाही करत तुम्ही जास्त? काही प्रवचन जास्त आहे की
आपण कर्म करायचं. आपण नाही घेऊ शकत, आपण बाहेर सांगताना नाही सांगू शकत की अंतर्मुख करायचं. कुठल्या प्रवचनात ऐकलं तुम्ही? इस्कॉनच्या प्रवचनात ऐकलं की बाहेरची? मग ते अकर्म म्हणजे भगवत अर्पित करणं. आपल्याकडे अकर्माची व्याख्या आपण मागच्या अध्यायात जी शिकली ती म्हणजे भगवत अर्पित कर्म. पण ती ज्ञानयोगासाठी अकर्म म्हणजे सगळ्याचा त्याग करणे. त्याच्यासाठी भगवत अर्पित नाही करत, तो कर्माचा त्याग करतो ज्ञानयोगामध्ये. पण टेक्निकली अकर्माची व्याख्या जी आहे बाहेरच्यांसाठी संस्कृतच्या भाषांतरानुसार ती म्हणजे कर्माचा त्याग करणे, जी ज्ञानयोगाची व्याख्या आहे. पण आपल्याला जो भगवंतांनी दिलेला संदेश प्रभुपाद समजून सांगतात, अकर्म म्हणजे भगवत अर्पित कर्म. का? कारण भगवत अर्पित जेव्हा कर्म करतो त्यातून कसलंही पाप किंवा पुण्य किंवा कर्मफळ लागत नाही. आणि जेव्हा कर्मफळ लागत नाही त्याला अकर्म म्हणतो आपण. कर्मफळ लागत नाही, लागू नये म्हणून ते सोडतात. आपल्याकडे कर्मफळ लागत नाही म्हणून आपल्याला त्या कर्म आहे. ठीक आहे, काय झालं? तिथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता तो द्वंद्वाबद्दल. पुन्हा भगवंत इथून द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी सांगतात. ठीक आहे, हा श्लोक लिहिला होता द्वंद्वासाठी कोणी? ठीक आहे. तात्पर्य जो पूर्णपणे कृष्ण भावनावेत आहे तो नेहमी संन्यासीच असतो, कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेष वाटत नाही आणि आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते. भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी पूर्णपणे ज्ञानी आहे, कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंध आपला मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले असते. पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे, कारण ते गुणात्मक दृष्ट्या आणि परिणामात्मक दृष्ट्या बरोबर आहे. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे, कारण अंश हा पूर्णाशी कधीही बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मक दृष्ट्या एक परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहे. हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे, कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतोय. त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते, कारण तो जे काही करतो करत असतो ते सर्व श्रीकृष्ण प्रित्यर्थच असे करीत असतो. त्याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो. तर अर्जुनाला भगवान तिथे सांगतायत की जे काही कर्म करायचंय ते कृष्ण अर्पित कर्म कर. जेव्हा तू कृष्ण अर्पित कर्म करतो त्यावेळेस तू हे अकर्म आणि कर्म किंवा निष्काम कर्म सकाम कर्माचे जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वातून पूर्णपणे मुक्त होतोय. तू जे काही करणार आहे ते भगवत अर्पित करणार आहे, कसल्याही फळाची अपेक्षा ठेवणार नाहीये. आणि जर भगवत अर्पित असेल तर त्याचं कसलेही पापकर्म तुला लागणार नाहीये, ना की पुण्यकर्म. त्या पापपुण्याच्या जी जाळ आहे त्या जाळ्यातही तू अडकणार नाहीयेस. त्याच्यातून तुझी मुक्तीच होणार आहे. त्यामुळे जे काही कर्म करत आहात ते भगवत अर्पित करत राहा. जर ते भगवत अर्पित कर्म असेल तर त्या व्यक्तीला संन्यासीच म्हणून ओळखलं जातो आणि तो व्यक्ती जो आहे हा द्वंद्वातून मुक्त असतो, तो कसल्याही द्वंद्वात अडकत नाही. ठीक आहे, श्लोक क्रमांक 4. सांख्य योग पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता एकम व्याप्स्यति सम्यक् प्रभयोर्विन्दते फलम. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग हा कर्मयोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून भिन्न आहे असे म्हणतात. विश्लेषणात अध्ययन म्हणजे सांख्ययोग, त्याच्यापासून भिन्न आहे असं म्हणतात. जे लोक वास्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणताही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते. इथे निष्काम कर्मयोग टेक्निकली समजण्यासाठी आणि सांख्ययोग याच्याबद्दल भगवान सांगतात. सांख्ययोग पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता. जे पंडित लोक आहेत हे सांख्ययोग जो आहे त्याला आणि निष्काम कर्मयोग आहे याला वेगळं मानत नाहीत. कारण सांख्ययोगाची शेवट जो आहे, सांख्ययोगामध्ये प्रमुख 24 घटक आहेत, त्यातला 25वा आणि 26वा घटक म्हणजे आत्मा आणि परमात्मा आहे. पहिले 24 घटक कोणते आहेत? 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5,
पंचमहाभूत 5, 15 झाले. मन बुद्धी अहंकार. विषय वस्तू बरोबर. मन बुद्धी अहंकार. मन बुद्धी अहंकार 23. महत्त्व एक प्रकृती महत्त्व प्रकृती ते 24 झाले. आणि त्यातला 25वा आणि 26वा जो घटक आहे तो सांख्ययोगामध्ये त्याचं विश्लेषण येतं. पण जे कपिल सांख्य जे होते, म्हणजे कपिल मुनी नाही, जे त्यांनी देवहूतीला सांगितलं, जे कपिल मुनी ज्यांनी देवहूतीला सांगितलं त्यांनी या 26 घटकांचं वर्णन केलेलं आहे सांख्ययोगामध्ये. पण दुसरे कपिल जे आले होते, ज्याला प्रभुपाद डेमो कपिल म्हणतात किंवा डुप्लिकेट म्हणतात, त्यांनी ज्या सांख्ययोग सांगितलं त्यांनी हे 24 घटक सांगितले. त्यांनी आत्मा आणि परमात्माचं ज्ञान दिलं नाही. आपण मागच्या तात्पर्यात पाहिलं की प्रभुपाद म्हणाले की आत्म्याचं अंशरूपी जे ज्ञान आहे हे अतिशय महत्वाचं ज्ञान आहे, की मी अंश आहे आणि भगवंत आहे ते पूर्ण आहेत. त्या पूर्णातून माझं अंशरूपी मी बाहेर आलेलो आहे. त्यामुळे आत्म्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि हे पूर्णत्व जे आहे परमात्मा किंवा भगवंत यांचं ज्ञान असणं फार गरजेचं. आणि या 26 घटकांपासून एक जे पूर्ण ज्ञान तयार होतं त्याला सांख्ययोग म्हटलं जातं. तर सांख्ययोगापासून व्यक्तीला ह्या सर्व घटकांचं अध्ययन करून तो व्यक्ती जो आहे शेवटी ह्या कन्क्ल्युजनला पोहोचतो की माझा भगवंतांशी संबंध काय आणि मला माझ्या भगवंतांशी संबंध जोडायचा आहे. त्यामुळे सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग हे वेगळं नाहीये. जेव्हा कोणी या दोन्हीपैकी कोणत्याही एकाच मार्गाचं तो पालन करतो त्यावेळेस त्याला त्याचं सारखंच फळ मिळतं. दोन्ही फळ वेगळे नाहीयेत. चालू आलंय का? अजून एकदा वरती करायला. जनरली हा खूप मोठा प्रश्न की आपण म्हणतो त्याला की खूप आहे म्हणतो पण शरीर नाही आत्मा. पण जेव्हा आपल्या स्वतःची एखाद्या समजायला तर म्हणजे ओके मी कन्सिडर केली किंवा शरीर नाही आत्मा त्याच नेक्स्ट. पण हे समजायचं कसं त्याला हे किंवा आपल्याला हे कळलं की आपण शरीर नाही आत्मा आहे. आपल्याला हे कसं कळेल की मी शरीर नाही आत्मा हे मला कसं समजलंय हे बरोबर की मला ह्याचा साक्षात्कार कसं कधी होईल कसा होईल. तर ह्याच्यातून मागच्या चर्चा झाली का दुसऱ्या क्लासमध्ये झाली होती इथे. तर ज्या प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टींपासून निरासक्त झालेलो आहोत किंवा ज्या प्रकारे आपण भक्तियोगाचं पालन करण्यासाठी काही तपस्या स्वतःहून स्वीकार करतो आणि त्या तपस्या जेव्हा स्वीकार करतो त्यावेळेस आपण शरीरापासून आसक्ती कमी करतो. ज्या ज्या प्रकारे आपण शरीरापासून आसक्ती कमी 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 करत जाऊ त्यावेळेस आपण शरीर नसून आत्मा हो हे समजेल. त्याचबरोबर आपण जेव्हा वारंवार ह्या गोष्टीची आपली आठवण करून देत जाऊ त्या प्रकारे आपण त्याचं कार्य करू. म्हणजे आत्म्याच्या प्रसन्नतेसाठी कार्य करण्यासाठी आपलं जास्त कल असेल नाही की शरीराच्या प्रसन्नतेसाठी. व्यक्तीला शरीराच्या प्रसन्नतेसाठी करायचं तर लोकांच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेण्याकडे त्याचा कल असतो. तर ह्या आपला कल तिकडे की आपला कल आत्मसाक्षात्काराकडे हे आपल्याला पाहण्याचं गरजेचं. आपण मागं कोणत्या हेअरडॅ लावायचं किंवा बाबा कोणत्या कशा शॅम्पू वापरायचा, स्किनसाठी काय वापरायचं, थंडी वाढली, ड्राय स्किन झाली, वेट स्किन झाली, मग हे खाल्लं की ते तूप खाऊन रूप येणार, जे काही प्रकार आहे. त्यासाठी आपला कल आहे की आपला कल जो आहे शरीराला व्यवस्थित मेंटेन करून भगवंतांची भक्तीकडे जास्त कल आहे. तर तो कल इकडे वाढत असेल हे पार्ट जर जड होत असेल तर ते पार्ट कमीच होणार आहे. आपला तसा हळूहळू साक्षात्कार होईल तर आपण स्वतः जाणू शकतो. दुसऱ्याला कोणी सांगणार नाही की बाबा तुम्ही शरीर आत्मा तुम्हाला समजले. नाही त्याच्याशी त्यांचा प्रश्न आहे की हा कसं काय समजू शकतो की मी शरीर साक्षात्कार नाही नववीला भक्ती वेगळ्याच आहे. नववीला नाही 9th स्टेज ऑफ डिव्होशनल सर्व्हिस भक्तीमध्ये प्रगती करण्याच्या वेगळी जास्त बरोबर बरोबर. आता जेव्हा ऑल्टर चेंज होत होतं आणि त्याच्यानंतर लगेच अॅनिव्हर्सरी तर 8 रात्री एकही रात्री मी झोपलो नाही. आणि त्याच्यात मी माझं स्वतःचं वर्णन करण्यासाठी सांगत नाही कारण ती गरजच होती त्यावेळेस. तर ते त्याच्यानंतर
त्याच्यानंतर असं कधी वाटलं नाही की बाबा काय हे डोक्यात ओझं होतं, कष्ट केलं मी एवढं, ते काबाड कष्ट केल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येतं ते फ्रस्ट्रेशन नव्हतं, त्यातून तो एक वेगळा आनंद होतो. माहिती आहे. ज्या वेळेस आपण कीर्तनामध्ये रमतो त्यावेळेस तसं बघितलं तर आपल्या बाहेरच्या इंद्रियाला कुठलाही आपण काही देत नाहीये. बरोबर. पण जो आनंद मिळतो तो आनंद हा शरीराचा तर नक्कीच नाहीये. माधवपूरच्या कीर्तनात सगळ्यांना तो अनुभव आला असेल. लोकनाथ महाराजांच्या म्हणजे आपल्या जे प्रेम संकीर्तन होतं त्यात सगळ्यांनी तो अनुभव घेतला. म्हणजे रात्री माताजी फौजी बरेच जण होते की 11 वाजेपर्यंत नाच होते, नृत्य करत होते, काही 4 वाजता करत येत होते. बरोबर. तरी पण तो म्हणजे झोप कमी झाली आहे. शरीराला झोप कमी झाल्यानंतर आपले चिडचिड होते किंवा काही होतं किंवा कमी प्रसाद मिळाला नाहीये. पण तरीही त्या गोष्टीतून जो आनंद मिळतो एक साक्षात्कार शरीराच्या व्यतिरिक्त काहीतरी दुसरी गोष्ट आहे की ती आपल्याला आनंद देते. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज फारच हळूहळू येतोय. आवाज फार हळूहळू येतोय. मध्ये जर आवाज ऐकू येतो ऐकू येत नाही असं. हरे कृष्ण. ठीक आहे, थोडं जोरात बोला सगळ्यांनी. आवाज थोडासा ट्युनिंग वाढवला तर बरं होईल. Yes, Roji. Yes, Roji, satisfied? स्थिर राहण्यासाठी आपल्याला निरंतर करणं फार गरजेचं आहे. कारण सध्या आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की ती स्थिरावत कसं असतं ना, जेव्हा विमान चालतं तर ते जेव्हा ते वरती जात असतं ना त्याच्यासाठी जो एक फ्यूल खूप लागतं. त्याच्यानंतर जेव्हा ते स्थिरावतं एका स्थितीवरती येतं त्याच्यानंतर त्याला जास्त एनर्जी लागत नाही. एकाच वेगाने एका स्थितीने ते चालत राहतं. पुन्हा खाली येतं पुन्हा वरती घ्यायचं असतं त्यावेळेस परत अडचण होतं. आपल्या जीवनात बघा आपण सायकल चालवत असतो कोणतेही कसंही जात असतो जेव्हा चढ उतार होत असतो उतार बऱ्याच वेळा ना कारण कमी वेळ आणि मायाशक्तीच्या प्रभावाने आपण खाली खेचली जाणार आहे. त्याला परत वरती उचलण्यासाठी निरंतर श्रवण निरंतर भक्तांचा संग घेणं फार गरजेचं. मग ती स्थिरावता नक्की येईल तेव्हा त्यातून आपली प्रगती नक्कीच होणार आहे. तसं बघितलं तर शरीर तसंच आहे. नक्की मग ती बॉडी डेड झाली म्हणल्यानंतर काय गेलं असं थेरॉटिकल क्लासेस आपण भरपूर दिले साक्षात्कार कसं येईल मला याचा साक्षात्कार काहीतरी मी शरीर नाही मी आत्मा आहे. पण पर्सनल एक्झाम्पल नाही द्यायचं क्लासमध्ये. आता 5 दिवसाच्या सेवेमध्ये एकदम लागली भरपूर सेवा त्याच्यामध्ये होती पण तेवढी सेवा करून एकदम खूप वाटत नव्हतं की प्राथमिक सेवा बॉडीली सगळं आहे भरपूर काम झालेलं आहे तर सेवा नाही ठीक आहे. म्हणजे ते आणि गोष्टी केल्यानंतर भूक लागत नाही त्यांना किंवा दुसऱ्याला खाऊ घातल्यानंतर जो आनंद आहे तो काही तृप्तता येते त्याच्यामध्ये. बरोबर आहे. अशी भक्तीमध्ये जो साक्षात्काराची जी व्याख्या बाहेरच्यांची आहे ना ती आपली नाही आहे. आपण साक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार बरोबर विचार करतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे पहिला साक्षात्कार म्हणजे मी शरीर मी आत्मा आहे. किंवा आपल्यासाठी मला जास्तीत जास्त सेवा करणे किंवा जास्तीत जास्त भगवंताशी संबंध जोडण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो तो आहे. आपल्यासाठी साक्षात्कार म्हणजे आपल्याला नामे रुची आहे. आपल्यासाठी साक्षात्कार म्हणजे आपल्याला सेवा रुची आहे, सेवा भाव वाढलेला आहे. आपल्यासाठी साक्षात्कार म्हणजे भक्तांप्रती अपराध न करता त्यांच्याशी जास्तीत जास्त संग घेणे. ह्याच्यात जेवढी आपली रुची वाढते तो म्हणजे आपल्या भक्तियुक्त साक्षात्कार भक्ती कार्यामध्ये साक्षात्कार प्रगती होते असं दिसतं. आपण भक्तीची प्रगती करण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला साक्षात्कार समजू शकतो. पण बाहेरचे साधी साक्षात्कार म्हणजे दृष्टांत तुम्हाला देव दिसला का तुम्हाला काहीतरी चमत्कार चमत्काराला नमस्कार करणारे लोक असतात तेव्हा त्याला चमत्कारावरती विश्वास आपण त्या साक्षात्कार त्या पाठवा आपण लागत नाही. भक्तांना त्याची कसलीही इच्छा नसते अपेक्षाच नसते त्या गोष्टीची बस. काय सिद्धिकामी मुक्तिकामी सकल अशांत नाही अजून एक सिद्धिकामी मुक्तिकामी अजून एक मुक्ती मुक्तिकामी अथर्व सकल अशांत विषय मधलं वगैरे राहिलं ठीक आहे.
भुक्तिमेधी सिद्धिकामी सकल्य अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. निष्काम. ठीक आहे, कुठे होतो आपण? भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगाच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. भौतिक जगाचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय. भगवत भक्ती म्हणजे परमात्माची सेवा होय. एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. सांख्ययोगामध्ये मूळ कुठे आहे वृक्षाचं ते शोधलं जातं. भक्तियोगामध्ये किंवा निष्काम कर्मामध्ये त्याला पाणी घातलं जातं. सांख्य तत्वज्ञानाच्या वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजे श्री विष्णू शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो. त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियांमध्ये काहीच फरक नाही, कारण दोन्हींचे ध्येय श्री विष्णूच आहेत. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही. परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो. अर्जुनाला वाटलं होतं की ठीक आहे, भगवंतांनी सांख्ययोगाचं कुठेतरी वर्णन केलं होतं की जातो जंगलामध्ये आणि सांख्ययोगाचा शोध घेतो. तो पंचमहाभूत काय बघण्याचा प्रयत्न करतो, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ते 5 विषय वस्तू त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो, मन बुद्धी अहंकारला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, प्रकृती महत्त्व त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आत्मा आणि परमात्मा काय आहे हे समजून घ्यायचा त्यांनी प्रयत्न टाळण्याचा जो प्रयत्न करत होता. तर ज्ञानयोगामध्ये बऱ्याच वेळा गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेतलं जातं, पण आत्म्याचा आणि परमात्माचा जो संबंध आहे तो जोडण्यामध्ये लोक चूक घेतात. आणि त्यामुळे बरेचसे ज्ञानयोगी फार बुद्धिमान पंडित असतात, पण ते असे पंडित व्यक्ती, कित्येक पंडित लोक, मी सध्या तिकडे कोथरूडमध्ये प्रचार करतो, कित्येक पंडितांसारखे बघत मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ विधी कार्य केलेले आहेत, त्यांनी कर्मकांड केले आहेत, पण त्यांना भगवंतांशी संबंध जोडायला सांगितलं नाही. हरे कृष्णाचा जग नाही, नको, कशासाठी नको, थांबा बघू. तर कितीही पांडित्य आलं, कितीही त्यांना ज्ञान प्राप्त झालं तरी ते व्यर्थच ठरू शकतं जर त्यांना आत्मा आणि परमात्माचे संबंध आहे आणि तो कशा प्रकारे जोडावा ही विधी त्यांना कळली नाही तर ते पूर्णपणे व्यर्थ ठरणार आहे. इथे सांख्ययोग जो आहे हा जर एखाद्या ज्ञानयोगाने सांख्ययोगाचा अध्ययन करण्याचा प्रयत्न केला तर तो भगवंताशी संबंध किंवा त्याला त्या प्रकारचं फळ मिळणार नाहीये. पण जो सांख्ययोगाचं पूर्णपणे अध्ययन करतो, त्या सगळीच घटकांचं व्यवस्थित अध्ययन करतो, त्याला जे फळ मिळणार आहे आणि एखाद्या निष्काम कर्मयोगाला जे फळ मिळणार आहे ते समानच असणार आहे असं भगवंत इथे सांगतात. श्लोक क्रमांक 5. यथा संख्ये प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. जो जानतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारे ही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भगवत भक्ती योगातला समान रूपाने पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. त्याला तो अर्थ समजलेला आहे व्यवस्थितपणे. सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकतो, म्हणून जो सांख्य योग आणि भगवत भक्तीला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. इथे पुन्हा जसं 4थ्या श्लोकात सांगितलं सांख्ययोग आणि भक्तियोग, ज्याला प्रभुपादांनी भक्तियोग म्हणून सांगितलं, आपण टेक्निकल भाषेमध्ये त्याला निष्काम कर्मयोग समजू शकतो, त्यात काहीही फरक नाहीये. त्याचंच वर्णन पुन्हा प्रभुपाद सांगतायत, भगवंत सांगतायत की सांख्ययोग आणि भक्तियोगात जे फळ प्राप्त होणार आहे ते समान आहे. तद्वैरपि गम्यते म्हणजे त्या ठिकाणचं त्या प्रकारच्या स्थानाचे त्याचं गमन होतं, म्हणजे त्या प्रकारे तो भगवत प्राप्ती करू शकतो किंवा भगवत भावाची प्राप्ती करू शकतो. मग ते गंतव्यस्थान वैकुंठ सुद्धा असू शकतं. कारण भक्तियोगाच्या द्वारे किंवा निष्काम कर्मयोगाच्या द्वारे व्यक्ती भगवत
तो व्यक्ती वैकुंठ प्राप्ती करू शकतो. तर ते दोन्हीचे गंतव्यस्थान जे आहे ते एकच असणार आहे. तात्पर्य, तत्व संशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परमध्येयाचे शोध घेणे हा आहे. तत्व संशोधन म्हणजे सांख्ययोग. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य या निष्कर्षात येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्माचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाची काहीच कर्तव्य नाही आणि त्याचे सर्व कर्तव्य परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा तो कृष्ण भावनापरायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावनाभाविक कर्माकडे आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती दुसऱ्या प्रक्रियेवर आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. तरी प्रकृती प्रमाणापासून अनासक्ती आणि श्रीकृष्णाप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहतो. तर सांख्ययोगी जो आहे हा भौतिक प्रकृतीपासून आपल्याला निरासक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तियोगी जो आहे हा भगवंतांकडे आसक्त होण्याचा प्रयत्न करतो. भगवंतांकडे आसक्त झाल्यानंतर प्रभुपादांनी सांगितलं कृष्णा कॉन्शियसनेस अँड सेन्स ग्रॅटिफिकेशन गो इन टुगेदर. ते कधीही एकत्र जात नाही. ते कधी तुम्ही हातापाय घालून एकत्र जाताना पाहिले दिसते, ते वेगळं जातं. त्यामुळे जर एखादा भाऊ कृष्ण भावना होत असेल तर त्याचा भौतिक आसक्तीकडे कल जो आहे तो आपोआप कमी होणार आहे. आणि जर एखादा व्यक्ती जो आहे हा सांख्ययोगामध्ये भौतिक आसक्तीपासून पूर्णपणे दूर जाण्याचा प्रयत्न करतात. तसं सांख्ययोग आहे हा थोडासा कठीण आहे, कारण त्याच्यामध्ये आधी तुम्हाला निरासक्त व्हायचं आणि त्यानंतर भगवंतांना आसक्त व्हायचं. पण भक्तियोगाची सहजता आणि सोप्या ही गोष्ट आहे की आपण भगवंतांशी आसक्त होतो आणि त्यामुळे ह्या गोष्टींवर आपोआप दूर जातो. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस माताजी. भौतिक जगतापासून अनासक्त म्हणजे कुठल्या प्रकारे? भौतिक जगतापासून अनासक्त म्हणजे तुझा लाभ प्रतिष्ठा त्याचबरोबर आपल्या ज्या काही आसक्ती आहेत त्यापासून दूर जाणे, सकाम कर्मापासून दूर जाणे, आणखीन आपल्या ज्या काही पदव्या आहेत, आपल्या जे काही संपत्ती आहे हे आपलं नसून हे भगवंतांचं आहे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त लावणे. तशा प्रकारे तुम्ही प्रचार कार्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून दिलेलं आहे. तुमचे जे काही जमीन आहे, तुमचे जे काही शरीर आहे, तुम्ही पुन्हा पण प्रचार कार्यात लावताय. हे म्हणजे भक्तियोग झालेला आहे. मग तुम्ही निरासक्त होत आहे सर्व गोष्टींपासून. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. माताजी सध्या गावामध्ये जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाचा? ठीक आहे. अजून एक श्लोक आणि मग थांबवत आपण. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगत योगयुक्तो मुनि ब्रह्म योगयुक्तो मुनि गच्छति अधिगच्छति. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करू शकतो. ब्रह्माची नाही करावं तर ब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्माची प्राप्ती होण्यानंतर ब्रह्मदेव होतील ते. ब्रह्माचीच व्हायला लागेल. बरोबर. हो. तात्पर्य, संन्यासाचे दोन प्रकार आहेत. मायावादी संन्यासी आणि सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. तर वैष्णव संन्यासी हे संन्यासाचे दोन प्रकार आहेत. मायावादी संन्यासी हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात
तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रातील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्राचे अध्ययन करीत असतात, पण ते स्वतःच्या शंकराच्या अधिकृत शारीरिक भाषा उपयोग करतात. भागवतपंथी विद्यार्थी हे पांचरात्रिकी विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात. म्हणून भगवत सेवेप्रित्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये संलग्न असतात. तर इथे प्रभुपाद इथे भगवंतांनी दोन गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. एक तर कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. तर जे संन्यासी आहेत, जे मायावादी संन्यासी आहेत, जे कर्मापासून त्याग करण्याचा प्रयत्न करतात, इथे टेक्निकल भाषेमध्ये जे ज्ञानयोगी आहेत, थोडक्यात असे व्यक्ती जे आहेत, हे व्यक्तींपेक्षा कधीही सुखी होऊ शकत नाहीत. पण त्याच्या व्यतिरिक्त जे सांख्ययोगाचं अध्ययन करून जे मुनी आहेत किंवा जे भक्तियुक्त कार्य करत आहेत, अशी मुनी आहेत, कसलाही विलंब न होता विनाविलंबित ते ब्रह्मची प्राप्ती करू शकतात. तर दोन यांचं वर्णन केलं, एक वैष्णव संन्यासी आणि एक मायावादी संन्यासी. मायावादी संन्यासी जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन करतात. विशेष करून ते वेदांत सूत्राचं, शंकराचार्यांनी दिलेलं जे वेदांत सूत्राचं भाष्य आहे, ज्याला शारीरिक भाष्य म्हणून त्याचं नाव आहे, त्या शारीरिक भाषेचं अध्ययन करतात. वेदांत सूत्रामध्ये असे बरेच सूत्र आहेत, हजारो सूत्र आहेत, ज्याचं अध्ययन केलं जातं. पण जो वैष्णव संन्यासी आहे हा श्रीमद भागवतात जे वेदांत सूत्रांचं वर्णन केलं किंवा वेदांत सूत्राचं भागवतांच्या द्वारे किंवा भागवतांच्या काय म्हणू शकतो, इट डिपेंड्स ऑन भागवतम, नॉलेज ऑफ भागवतम, भागवताच्या आधारावरती, श्रीमद भागवताच्या आधारावरती त्या वेदांत सूत्रांना समजण्या प्रयत्न. जसे चैतन्य महाप्रभू जेव्हा कोणाच्या घरी गेले होते, ते सर्व संन्यासी बसले होते, प्रकाशानंद सरस्वतींच्या घरी गेले होते. त्यावेळेस सर्व संन्यासी जे आहेत ते आतमध्ये बसले होते आणि सर्व संन्यासी जे आहेत ते वेदांत सूत्रावरती चर्चा करत होते. तर चैतन्य महाप्रभू गेले आणि बाहेर बसले, आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा बाहेर बसले होते तिथे पादुका काढतात तिथे, तर त्यांच्या चैतन्य महाप्रभूंचा विशेष रूप आहे, त्यांचं जे तेज आहे ते पाहून सर्व संन्यासी आकर्षित झाले. पण ते आकर्षित झाल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही असं हे काय करताय, तुम्ही असं भावुक होऊन फक्त महामंत्राचा जप करणे, नृत्य करणे, त्यापेक्षा वेदांत सूत्र शिका. तर त्यावेळेस महाप्रभूंनी त्यांना उत्तर दिलं की माझ्या गुरूंनी जो मला मंत्र दिला आहे त्यातच तो माझ्यासाठी पुरेसा आहे, मला त्याच्यासाठी वेदांत सूत्र शिकायची गरज आहे. तर वेदांत सूत्र शिकून त्यातून संभ्रमात पडण्यापेक्षा आपण भागवतावरती आधारित जर वेदांत सूत्रांचा समजून घ्यायचा प्रयत्न केला, जसं अथातो ब्रह्मजिज्ञासा एक वेदांत सूत्र आहे. आपण अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्माची जिज्ञासा करणे, पण ह्या ब्रह्मची जिज्ञासा तुम्ही कोणत्या प्रकारे करताय? ब्रह्म म्हणजे फक्त निर्विशेष निराकार आहे का? त्याला जर तुम्ही फक्त ब्रह्माला निर्विशेष निराकार समजलं तुम्ही भक्ती करू शकणार नाही. तर बऱ्याच वेळा हे जे मायावादी संन्यासी आहेत ते वेदांत सूत्रांना त्यांच्या तात्पर्यानुसार समजण्याचा प्रयत्न करतात, जे पूर्ण नाहीये. विशेष करून शंकराचार्य त्यावेळेस त्या कालावधीमध्ये जेव्हा आले होते आणि तेव्हा जेव्हा त्यांनी शारीरिक भाष्य लिहिलं वेदांत सूत्रावरती, ते त्यावेळेसची ती गरज होती. पण ते सर्व नाहीये हे समजणं फार गरजेचं आहे, किंवा त्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान त्यांनी नाही व्यक्त करू शकले ते, कारण बुद्ध धर्मानुसार अहिंसा परमधर्म आणि त्याचबरोबर सर्व वेदांचं त्यांनी खंडन केलं. तर वेदांना पुन्हा स्थापित करण्यासाठी त्यांनी हे शंकराचार्य वेदांत सूत्रावरती भाष्य लिहिलं, ज्याला शारीरिक भाष्य म्हणतात. त्या काळाची गरज होती, पण ते सर्वस्व नाहीये. तर त्यासाठी हे समजणं गरजेचं आहे की आपण जे शास्त्र वाचतोय हे आपले वेदांत सूत्र जे यथार्थ भाष्य जे आहे हे भागवत तत्वज्ञानावरती. त्यामुळे आपल्या कुठल्याही आचार्यांनी वेदांत सूत्रावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्यावरती त्यांनी वेळ घालवला नाही. भागवतपंथी विद्यार्थी हे पांचरात्रिकी विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात. त्यामुळे यातून सहज आपण फरक समजू शकतो. जे ब्रह्मवादी आहेत किंवा जे मायावादी आहेत ते ब्रह्मांवरती ध्यान धारणा करतात, त्यामुळे भगवंतांची अर्चविग्रह रूपामध्ये पूजा करण्याचा काही संबंध येत नाही. पण जे भागवत विधी पालन करतात ते पांचरात्रिकी विधीचा साथ घेतात आणि पांचरात्रिक विधी आणि भागवत विधी एकत्रपणे पुढे जातात. पांचरात्रिकी विधी म्हणजे नारद मुनींनी 5 रात्रींमध्ये जी विधी सांगितली होती, विशेष करून अर्चविग्रहाची जी विधी आहे ती पांचरात्रिकी विधीमध्ये सांगण्यात आलेली. तर त्या दोन्हीचा सहारा घेऊन पुढे जातात. त्यामुळे आपल्या संप्रदायामध्ये किंवा चैतन्य महाप्रभूंनी
त्यांच्या शिष्यांना वेगवेगळे विग्रह, राधा गोविंदजी, राधा गोपीनाथ, राधा मदन मोहन, राधा रमण, ही त्यांची वर्षिक पूजा करायला सांगितलं, त्यांच्यासाठी मंदिर बांधायला सांगितलं. तर हे सर्व करताना आता एवढं सुंदर ते राधा गोविंदजीचं मंदिर बांधलं. त्यावेळेस ते 7 मजल्याचं किती अतिशय प्रचंड सुंदर मंदिर होतं. आणि कोणी बांधलं ते? अच्छा, आचार्य कोण होते? रूप गोस्वामी. तर रूप गोस्वामीने ते मंदिर बांधलं. मग रूप गोस्वामी एक संन्यासी होते. संन्यासाचं एवढं लाखो करोडो रुपयाचं मंदिर बांधणं हे योग्य आहे का संन्यासासाठी? तर जर बाहेर ब्रह्मवादींच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते योग्य नाहीये, ते चुकीचं आहे. पण आपला वैष्णव सिद्धांतानुसार त्यांनी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ती जे काही महाल बांधला किंवा जे काही त्यांनी जे केलं, तर त्यातून आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते भक्तियुक्त कार्य आहे जे काही त्यांनी केलं. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी पांचरात्रिकी विधीचा पण आपल्याबरोबर सहारा घेतला आणि पंचरात्रिकी विधी आणि भागवत विधीच्या एकत्रितपणे व्यक्ती जो आहे हा योग्य प्रकारे प्रगती करू शकतो. म्हणून भगवत सेवे प्रित्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्याशांना भौतिक कार्यांशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्ये करीत असतात. परंतु सांख्य, वेदांत आणि तर्कवादांच्या अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत. त्याचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने ते कधी कधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद भागवताचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेल्या निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासांसाठी व्यर्थच असते. भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवत भावातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते. मायावादी संन्यासांचे कधी कधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यामध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाभूत कर्मामध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करण्यापेक्षा मायावादी संन्यासांपेक्षा श्रेष्ठ आहेत. मायावादी संन्यासी हे अनेक जन्मांतर कृष्ण भावनेमध्ये येतात. भरपूर कालावधी लागतो त्यांना कृष्ण भावनेमध्ये येण्यासाठी. तर संन्यासाबद्दल 2 गोष्टी पाहिल्या आपण. भगवंत सांगतात जो भगवंतांचा भक्त आहे, भगवत अर्पित कर्म करतोय, तो कोणीही असो, तो प्रत्येकाला मी संन्यासी म्हणून समजतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायावादी संन्यासी आणि जे वैष्णव संन्यासी आहेत किंवा वैष्णव भक्त आहेत त्यांच्यातला फरक सांगण्यात आलेला आहे. जे मायावादाचं पालन करतात त्यांना त्यांचा अनेक वर्षानंतर त्यांना भगवत भक्तीमध्ये ते लागू शकतात. अनेक कालावधीनंतर त्यांना अनेक जन्मानंतर त्यांना भगवत भावना कृष्ण भावनेमध्ये ते येऊ शकतात. पण आपल्याला जी कृष्ण भावना मिळाली आहे ती अतिशय श्रेयस्कर, सोपी आहे आणि त्याला आपण किंवा निष्काम कर्मयोगाचं पालन आपण जर केलं तर नक्कीच आपल्या भक्तीमध्ये प्रगती होणार आहे. ठीक आहे, इथे विराम देऊयात आपण. कोणाचा काही प्रश्न आता पण चर्चा येस श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम साख्यम दास्यम आत्मनिवेदनम. पंचरात्री मध्ये अर्चनम मध्ये डिटेल. पंचरात्री की विधी म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांना आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून मानतो. त्यांचं एक स्वरूप ते साकार सरगुण आहेत, ते निराकार निर्गुण नाही आहेत हे समजतो आपण. आणि भगवंतांना पर्सनॅलिटी म्हणून आपण त्यांची पूजा करतो, व्यक्ती म्हणून आपण त्यांची पूजा करतो. मायावाद्यांमध्ये तर भगवंतांना ब्रह्म समजतात, एक लाईट समजतात, एक ज्योती समजतात, निराकार आहेत. ते व्यक्ती म्हणून त्यांची पूजा करत नाहीत आणि व्यक्ती म्हणून पूजा न केल्यामुळे नंतर ते अपराधी ठरतात. मायावादी कृष्ण अपराधी ह्याच्यासाठी म्हणले की नंतर ते स्वतः आपण ती ज्योत बनू शकतो किंवा आपण तिथे त्यांच्यामध्ये मर झाल्यानंतर आपण तेच बनतो. हा त्यांचा एक मोठा गैरसमज आहे. त्यामुळे त्यांना कृष्ण अपराधी म्हणतात.
सांख्ययोग जो आहे हा ज्ञानयोगातला एक मोठा अध्ययनाचा भाग आहे. ज्ञानयोगी जो आहे तो सांख्ययोगाचं अध्ययन व्यवस्थितपणे करतो. असे मायावादी संन्यासी असतात जे सांख्ययोगाला सर्वस्व मानतात, पण त्यातले जे 2 घटक आहेत त्यांना ते विसरून जातात. त्यामुळे सांख्ययोगाचं आणि वर्णन केलेलं आहे. जर सांख्ययोग पृथक्बाला हे आणण्याच्या पाठीमागे हे समान आहे, हे समजणं गरजेचं आणि सांख्यला पूर्णपणे समजणं गरजेचं आहे. एवढं सांगतो. ठीक आहे, चालेल. आपण इथे विराम देऊया. पुढच्या रविवारी मी नाहीये, पण दुसरं कोणीतरी क्लास देईल. ठीक आहे, आपण भरपूर सुट्ट्या आहेत, आपल्याला क्लास थांबवायचा नाहीये. हा मला आठवत नाही काहीच. आणि पुढच्या रविवारी जरी त्यांनी प्रभू विसरले तरी त्याच्या पुढच्या रविवारी काय झालं होतं मागच्या 2 रविवारला ते मी विचारणार आहे. आणि जर व्यवस्थित उत्तर देता आले नाही तर मी इथून निघून जाणार आहे. व्यवस्थित दिले तर 1 तास आणखी क्लास. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आवाज नाही येत. माधवजीचा काही प्रश्न आहे का? येस प्रभूजी. हा बोला ना. प्रभूजी, पर्सनलिझम आणि इम्पर्सनलिझम बद्दल थोडं सांगा ना. म्हणजे मायावादी इम्पर्सनलिझम फॉलो करतात आणि आपण पर्सनलिझम असं करतो. निर्विशेषवादी किंवा निर्विशेषवादी म्हणजे इम्पर्सनलिझम. म्हणजे भगवंतांना व्यक्ती समजत नाहीत. ते व्यक्ती भगवंतांना, त्यांना शरीर आहे, त्यांना डोळे आहेत, कान आहे, नाही असं व्यक्ती समजत नाहीत. असे बरेच काही वेगळे धर्म आहेत, ते प्रार्थना करतात, पण प्रार्थना केल्यानंतर ते असं समजत नाही की जो व्यक्ती प्रार्थना ऐकतो त्याला कान असतील, असं त्यांचं समज नव्हतं. त्यांना वाटतं ते काहीतरी निराकार आहे, त्यांना काही आकार नाही. ते म्हणजे इम्पर्सनलिझम. आणि पर्सनलिझम म्हणजे असे व्यक्ती ज्यांना भगवंत पर्सन आहेत, व्यक्ती आहेत, आणि व्यक्तिरूपामध्ये त्यांचं पूजन करतात. त्या व्यक्तिरूपामध्ये त्यांचं रूप पाहण्याचा प्रयत्न, रूप गुणरूप नीला नाम जे आहे हे त्यांचं व्यक्तिरूपामध्ये पाहतात. ते म्हणजे पर्सनलिझम. ठीक आहे तुम्ही. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. मानवी समाजाला बरोबर चातुर्वर्ण जे आहेत ते बरोबर. अच्छा. बरोबर, ठीक आहे. 4.13 आहे. ठीक आहे, चालेल. हरे कृष्ण. प्रश्नाची उत्तरं स्वतः काढायची, सर्वांनी शेअर करायचं नाहीये. काय झालं त्यांना नंतर कसं वाटायला डॉक्टरी बरं पाठवून गेलं. लीला मला पण म्हणायचं पण ना